रेकॉर्डिंग म्हणजे कोणाचं जरी झालं सेशन तर त्यांना आपण नंतर रेकॉर्डिंग्स देऊ शकतो, शेअर करू शकतो. तर भरपूर धन्यवाद पुन्हा एकदा. सुरू करायच्या आधी मी माझ्या सर्व माझ्या आईवडिलांचे, माझ्या गुरूंचे सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. तुम्ही उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे आशीर्वाद घेतो की जेणेकरून ह्या भगवद्गीतेचा जो आपण अभ्यास करायचा प्रयत्न करत आहोत तो एक प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे आपण करू शकू. आणि ह्या भगवद्गीतेमध्ये जे भगवान श्रीकृष्ण ज्यांनी आपल्याला खूप जीवनाचे काही महत्त्वपूर्ण धडे, काही तत्त्व आपल्याला दिले आहेत, ते तत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेण्याचा आणि ते आपल्या जीवनामध्ये अप्लाय करण्याचा प्रयत्न करू शकू. तर जसं मी आधी सांगितलं होतं की दिस इज अ हाय लेवल स्टडी. जसं आपण एक मूवीचा ट्रेलर बघतो आणि नंतर मग त्या ट्रेलरवरनं ठरवतो की हा मूवी बघायचा की नाही, तसं हा जो आपला 18 चॅप्टर्सचा स्टडी राहणार आहे, 18 अध्यायांचा जो अभ्यास राहणार आहे, तो हा एक हाय लेवल स्टडी आहे. ते प्रत्येक अध्यायातनं आपण काय शिकायचं आहे, त्याच्यातनं काय भगवंतांनी सांगितलं आहे आणि काय इम्पॉर्टंट लेसन्स आपल्यासाठी आहेत, काय इम्पॉर्टंट धडे आपल्यासाठी आहेत जे आपण आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो, हे समजण्यासाठी आहे. पण त्याचा डिटेल अभ्यास करायचा असेल तर आपल्याला वर्स बाय वर्स अजून स्टडी केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिजे तर ॲडव्हान्स भगवद्गीता कोर्स पण करू, ज्याच्यामध्ये आपण वर्स बाय वर्स एक एक भगवद्गीतेचे श्लोक घेऊन त्याच्यामध्ये किंवा अजून सिस्टमॅटिक स्टडी, डिटेल स्टडी अजून करू शकतो. ज्याच्यामध्ये आपण अजून त्याचे सखोल अर्थ त्या एक एक श्लोकांचा समजण्याचा प्रयत्न करू शकतो. आय जस्ट शेअर माय स्क्रीन नाव विथ द प्रेझेंटेशन. हरे कृष्ण. सर्वांना माझा आवाज येतोय ना प्रथमतः? म्हणजे हरे कृष्ण, तुम्ही सांगू शकता? येत आहे आवाज चांगला. हरी बोल. हरे कृष्ण. थँक्यू फॉर द कन्फर्मेशन. एक सेकंड, मी जरा स्टॉप शेअर करून माझी आधी पीपीटी नीट करतो. आवाज येतो. धन्यवाद, धन्यवाद कळवल्याबद्दल. जस्ट शेअर माय स्क्रीन अगेन. आणि हे जे आहे हे याला मी छोटं करतो. ओके ओके. सो आय विल जस्ट पुट स्पॉटलाईट आधी, कारण म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित स्पॉटलाईट फॉर एव्हरीवन. ओके गुड. ओके सर, आपण 18 दिवसांचे हे अध्याय 18 अध्याय आहेत जे 18 दिवसात करणार आहोत. पण आपण वीकली एक एक अध्याय घेणार आहोत. सॅटर्डेला कुरुक्षेत्र युद्धस्थळावर सैन्य निरीक्षण हा पहिला अध्याय झाला. आणि एक सेकंड, आणि हा आपला दुसरा अध्याय आहे गीतेचा सार, कंटेंट समराईज, कंटेंट्स ऑफ गीता समराईज म्हणून हा आहे. तर हा एक दुसरा सर्वात मोठा अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये. तर सगळ्यात मोठा अध्याय आहे 18वा अध्याय, आणि त्याच्यानंतर हा दुसरा अध्याय आहे ज्याच्यामध्ये 72 वर्सेस आहेत. तर ह्या अध्यायामध्ये आपण बघतो भगवंतांनी सखोलपणे जे काही आपल्याला समजायचं. कधी कधी आपण पुस्तक वाचायला सुरुवात करतो तर पहिल्या 1-2 चॅप्टर नंतर पुस्तक सोडून देतो. तर भगवंत एवढे कृपाळू आहेत, त्यांनी या पहिल्या धड्यामध्येच ऑलमोस्ट जे काही ज्ञान द्यायचं ते दिलं आहे. काय करायला हवं, कसं वागायला हवं, काय आपलं मन कसं नियंत्रित करायला हवं, आपण कोण आहे हे समजायला हवं, त्या सगळ्या गोष्टी भगवंतांनी या दुसऱ्या अध्यायामध्ये दिल्या आहेत. नंतर त्याचं पूर्ण विश्लेषण, मग कर्मयोग काय, ध्यान योग काय, भक्ती योग काय, अष्टांग योग काय, हे सगळे योग नंतर शिकवून प्रत्येक अध्यायामध्ये पुढे पुढे घेऊन गेलेत. ते आपण बघूच नंतर. तर हा दुसरा अध्याय आहे, जरा मोठा असल्यामुळे आज थोडंसं फास्ट पेसमध्ये असू शकतो. पण जर तुम्हाला कुठे आढळलं, म्हणजे काही वाटलं की तुम्हाला समजत नाही आहे, कृपया कमेंटमध्ये टाका किंवा विचारा, जेणेकरून आपण व्यवस्थितपणे पुढे सरकू, एक एक गोष्टी समजून मग पुढे सरकू. तर सर्वात प्रथम आपण ही मंगलाचरण करूया, प्रार्थना करूया आपल्या गुरुपरंपरेला, भगवंतांना, श्रीमती राधाराणी आणि तिच्या सखींना, चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या पार्षदांना, आमचे गुरु आहेत त्यांना सगळ्यांना प्रार्थना करून आपला हा जो प्रवास आहे भगवद्गीतेचा अभ्यासाचा, तो सुखकर व्हावा आणि प्रामाणिकपणे व्हावा,
ह्यासाठी आपण प्रार्थना करूया आणि त्यांचे आशीर्वाद ग्रहण करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवसादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आपण शिला प्रभुपाद यांना प्रणाम करून आपला हा प्रवास सुरू करणार आहोत. शिला प्रभुपाद यांनी दिलेली ही भगवद्गीता आणि त्यांची कृपा या पूर्ण विश्वावरती असल्यामुळे आज भगवद्गीता ही आपल्याला देशोदेशांमध्ये गावगावांमध्ये शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिळू शकते आणि त्याचा आपण अभ्यास करून त्याचा आपण आस्वाद घेऊन पुढे सरकू शकतो. तर विल मूव अहेड. तर लास्टचं रिकॅप लास्ट चॅप्टरचं. तर कोणाला काय आठवत आहे का मागच्या चॅप्टरचं बिफोर आय जम्प ऑन. कोणी मागच्या चॅप्टरमध्ये आपण काय केलं, काय लाईफ लेसन्स आपण बघितलेत, तर कोणी सांगू शकतं का? कोणी इच्छुक आहे? पटकन एक दोन शब्द कोण आपले सांगून इच्छुक आहेत का? हरे कृष्णा. जे मागच्या वेळेस ज्यांनी अटेंड केलं त्यांना कोणाला आठवत आहे का आपण काय बघितलं मागच्या सत्रामध्ये? शिवाय आपल्या सतीश कदम प्रभूंनी भरपूर सुंदर लेसन्स, टोटल 19 लेसन्स त्यांनी लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं. 19 सिग्निफिकंट पॉईंट्स होते. तर कोणाला रीड करावे असे वाटतील एक दोन पॉईंट्स? हरे कृष्णा. हरे कृष्णा. मी अमृता प्रभूजी. मी सांगू? येस माता. हां बोला माताजी. माणूस जितका पापी आहे तितकाच तो भयभीत देखील आहे. पहिल्या याच्यात आपण धृतराष्ट्राच्या मनस्थिती जेव्हाची स्टडी करतो त्याच्याबद्दल. करेक्ट राईट. सो व्हेरी. आणखीन अत्याधिक आसक्ती हे चिंतेचे कारण असतात. आणि मी आणि माझा असल्याची मनस्थिती, हे माझं आहे, हे मी बनवलं आहे, माझं आहे, या मनस्थितीमुळे आपण सगळंच खराब करायला जातो. करेक्ट. आणि धर्मक्षेत्र धडे आपण बघितले. थँक्यू सो मच माताजी. धर्मक्षेत्र हे एक प्लेस ऑफ पिलग्रिमेज आहे. तर असे आपण बरेच 19 लेसन्स आपण बघितले आणि आपण धन्यवाद देऊ परत माताजींना की त्यांनी परत आठवण करून दिली आपल्याला या काही धड्यांची. आणि धन्यवाद करू आपण सतीश कदम प्रभू यांना की ज्यांनी ते पूर्ण लिहून आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर केले की जेणेकरून आपण ते मिस नाही करावे. की ज्या मागच्या सेशनमध्ये आपण ते 19 इम्पॉर्टंट लेसन्स बघितले. तर संक्षिप्तमध्ये आपण त्या चॅप्टरचं एक विश्लेषण बघूया. तर आपण फर्स्ट चॅप्टरला 4 भागांमध्ये डिवाईड केलेलं. तर पहिला भाग होता तो युद्धाची भूमिका, मग दुसरा भाग होता सर्वमंगल मूर्ती भगवान श्रीकृष्ण, तिसरा होता भक्तवत्सल भगवान आणि चौथा होता जीवनाचे कष्ट. तर आपण बघू शकतो इकडे की जे वर्सेस आहेत, जे श्लोक आहेत, तर पहिल्यापासून ते 11व्या श्लोकापर्यंत युद्धाची भूमिका होती. मग 12व्या श्लोकापासून ते 20व्या श्लोकापर्यंत सर्व मंगलमूर्ती भगवान श्रीकृष्ण आणि मग 21 श्लोकापासून ते 27पर्यंत भक्तवत्सल भगवान त्यांचं प्रेझेन्स कसं आहे
आणि त्यांचा प्रेझेन्स किती महत्त्वपूर्ण आहे. तर पहिल्या युद्धाच्या भूमिकेमध्ये जसं माताजींनी सांगितलं, धृतराष्ट्राची आणि दुर्योधनाची मानसिकता बघितली की धृतराष्ट्र कसा होता, अविश्वास, त्याची भयभीत होती त्याची स्थिती, आणि त्या डाऊटफुल होता की ते युद्ध होईल की नाही होईल, माझी माझी मुलं जिंकतील की नाही जिंकतील, त्यांचं काय होईल. आणि तो पक्षपाती पण होता. त्याने जे आपले पांडव आहेत ते त्याचेच लेकरांसारखे होते, कारण ते त्याचे पुतणे होते सगळे. तर त्यांच्या आपल्याच पुतण्यांना तो बाहेरचा समजत होता. त्याच्याच घराण्यातले असून सुद्धा तो त्यांना कुरू न समजता पांडुपुत्र म्हणत होता. तर आपण बघितलं कसं तो पक्षपाती होता. आणि दुर्योधनाचं बघितलं तर तो नुसती बढाई मारत होता, कारण तो आतून इन्सिक्युअर होता. त्याने त्याच्या जे वरिष्ठ आहेत, जसे भीष्म पितामह आहेत, द्रोणाचार्य, त्यांची बरोबर त्याने मान नाही ठेवल्यामुळे त्याला ती इनसिक्युरिटी होती आतून, एक असुरक्षितता होती की हे लोक माझ्या बाजूने लढतील की नाही. तर आपण त्याच्यातनं काही धडे बघितले, यांचे माताजीने पण सांगितले, सुंदर धडे होते. मग तसं आपण सर्व मंगलमूर्ती भगवान श्रीकृष्ण प्रेझेन्स असल्यामुळे कसं विजयाचे चिन्ह म्हणजे विक्ट्री ऑफ पांडवाज वॉज फिक्स्ड. कारण सर्व मंगलमूर्ती भगवान श्रीकृष्ण तिकडं उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे मग त्याचे काही चिन्ह आपण भगवद्गीतेच्या काही वर्सेसमध्ये बघितले की त्यांचा जो अलौकिक शंख, तो जो शंखनाद भगवंतांनी केला, भीमाने केला, अर्जुनाने केला, युधिष्ठिर, नकुल, सहदेव यांनी केला. तर तो जो नाद एवढा भयंकर होता की कितीतरी अपोजिट पार्टीमधले जे सैन्य होते त्यांचे हृदय थर कापून गेले. ते आधीच घाबरले, भयभीत झाले. मग तसंच अर्जुनाच्या रथावरती असलेले हनुमानजी, ते एक चिन्ह आहे. मग भगवान श्रीकृष्ण स्वतः माधव, जे की गॉडेस ऑफ फॉर्च्यून म्हणजे लक्ष्मीचे पती, तिकडं उपस्थित आहेत. तिकडं भाग्याची लक्ष्मीचे पती तिकडे आहेत, तर त्यांचं भाग्यलक्ष्मी असणारच, म्हणून त्यांचं भाग्याचा उदय नक्की होता. आणि अर्जुनाचा जो रथ होता तो अग्निदेव यांनी त्यांना भेट केलेला होता, आणि तो सर्व दिशांमध्ये विजयी होणारा असा रथ होता. तसं आपण बघतो सर्व मंगलमूर्ती भगवानची उपस्थिती असल्यामुळे त्यांच्या पार्षदांची उपस्थिती तिकडे असते, व भाग्याच्या लक्ष्मीची उपस्थिती तिकडे असते, आणि विजय हा नक्की होतो जर आपण भगवंतांच्या बाजूने उभे असू किंवा भगवंता जिकडं उभे असतील तिकडे. मग तिसऱ्या याच्यामध्ये भक्तवत्सल भगवान, आपण त्यांची क्वालिटीज बघतो की भगवान किती अहम भक्त पराधीनो भगवान म्हणतात, मी भक्तांच्या अधीन आहे. तर ते कसे, हे ऐश्वर्यपूर्ण भगवान. आजच्या धड्यामध्ये आपण बघणार आहोत की भगवंत किती ऐश्वर्यपूर्ण आहे. ते षड ऐश्वर्यपूर्ण आहेत. आपण त्या षड ऐश्वर्यातले किंचित मात्र इन्फिटिसिमल एकदम मायन्यूट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे काही काही ऐश्वर्य आहेत, पण भगवंतांकडे तेच सगळे ऐश्वर्य परिपूर्णतेमध्ये आहेत की त्यांच्यापेक्षा जास्त कोणाकडे असू शकत नाही. तसे ऐश्वर्यपूर्ण भगवान आपल्या भक्तांचे दास म्हणतात. ते काय करत होते, अर्जुनाचा रथ हाकत होते. आणि आपण बघितलं कसं की अर्जुनाला जेव्हा डायरेक्शन सांगायचं असेल, लेफ्ट जावा किंवा राईट जावा कृष्ण भगवानांना, तर ते कशाने सांगायचे, पायाने सांगायचे. पाय मारायचे लेफ्ट साईडला, तर भगवंत लेफ्टला घ्यायचे, राईटला पाय मारला की ते राईटला घ्यायचे. तर भगवंत असं आपल्या भक्तांची लात पण खायला तयार होतात. का, तर त्यांच्या प्रेमापोटी. तसा प्रेमाचा आदान प्रदान आणि एक त्यांचा संबंध असतो भगवंतांचा आणि भक्तांचा. आणि आपण जीवनाचे काही कष्ट बघितले, आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक. आपले मिझरीज, आपण जे काही कष्ट बघतो, जे काही मिझरीज बघतो, जे काही त्रास आपण आपल्या जीवनात भोगतो, तर हे कुठून येतात, या आधी भौतिक, आधी दैविक, आधी आत्मिक या क्लेशातनंच येतात. आणि आपण त्यांचा अर्थ पण बघितला. आधी भौतिक म्हणजे जे आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीतून होणारे त्रास आहेत, आजूबाजूच्या लोकातनं त्रास होणारे. आध्यात्मिक म्हणजे आपण स्वतःहून आपल्या स्वतःला, बॉडी अँड माइंड, आपलं बॉडी आणि माइंड आपल्या स्वतःसाठी त्रास निर्माण करतं. आणि आधी दैवक म्हणजे जे सृष्टी आहे, जे सृष्टीचे रचनाकारक आहेत, ब्रह्माजी, इंद्र, हे दैवी शक्ती जी आहे, ही भगवंतांची जी दैवी शक्ती आहे, त्याच्यातनं काही त्रास निर्माण होतात. जसं भूकंप, कोरोना येऊन गेला, हे सगळे तणावाचे लक्षण. आणि अर्जुन पण तणावामध्ये कसा गेला. तर शेवटच्या सत्रामध्ये, आपण शेवटच्या या सेक्शनमध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट काय बघितली होती की अर्जुन हतबल झाला होता. अर्जुनाने कृष्णाला रथ त्याच्या स्वजनांच्या मध्ये आणून ठेवायला सांगितलं, आणि म्हणजे त्याने सांगितलं दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. तर कृष्ण काय करतात, कृष्ण तो रथ घेऊन जातात द्रोणाचार्य, भीष्म यांच्यासमोर, की अर्जुनाला दाखवतात, बघ या युद्धामध्ये कोण आले तुझ्याबरोबर लढायला. आणि तो बघतो तर तो एकदम गंभीर होऊन जातो, तो त्रस्त होऊन जातो. तो विचार करायला लागतो की अरे मी माझ्या स्वजनांना कसं मारणार. आणि आपण काही कारण बघितली.
अर्जुनाची काही कारणं बघितली मागच्या वेळेस, 4 मुख्य कारणं बघितली. कोणी सांगू शकेल का एखादं कोणतं कारण? कोणाच्या लक्षात आहे? काय कारणं होती की अर्जुनाने युद्ध न करायचं ठरवलं? एनीबडी वुड लाईक टू से? हरे कृष्ण. किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण घालू शकता. तर त्यातले काही कारणं होते. त्यांना फार दया निर्माण झाली मनामध्ये सगळ्या उपस्थित असलेल्या ऑपोजिट पार्टीबद्दल. त्यांना असं वाटू लागलं की मी भोग नाही करू शकणार, मी एन्जॉयमेंट नाही करू शकणार. मी जरी जिंकलो तरी माझे स्वजन नसणार, मी कोणाबरोबर शेअर करू? आपण काय जिंकलो, आपण काय मिळवलं तर आपल्याला शेअर करायचं असतं आपल्या जवळच्या लोकांबरोबर. मग त्याच्या जवळचेच लोक जर उपस्थित नसतील, जर भीष्म पितामह तिकडे नसतील, गुरु द्रोणाचार्य तिकडे नसतील, तर त्यांना असं वाटतं की अर्जुनाला असं वाटतं की मी कोणाबरोबर शेअर करू हे आनंद? तर मी जिंकलो तरी आनंद नाही करू शकत आणि हारलो तरी आनंद नाही करू शकत. मग त्यांना असं वाटतं की मी भोग नाही करू शकत, मी आनंद नाही करू शकत. मग तिसरं त्यांना असं वाटतं की मी माझ्या गुरूंची हत्या करीन, मी माझ्या आजोबांची हत्या करीन, मी माझ्या कितीतरी वरिष्ठ नातेवाईकांची हत्या करीन, तर या हत्येचं पाप नाही का लागणार? मग त्यांना असं वाटतं की मी पापी होईन. मग चौथं कारण त्यांना असं वाटतं की वर्णशंकर, म्हणजे की जे माझे नातेवाईक आहेत, जे पुरुष मंडळी आहेत, जे इकडे उपस्थित आहेत लढण्यासाठी वॉरमध्ये, त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या ज्या बायका आहेत त्या कशा होतील? असुरक्षित होतील. आणि मग त्यांच्यावरती काही आपत्ती होऊ शकते आणि त्यांचा वर्णशंकर म्हणजे वंशाचा नाश होऊ शकतो. कारण की त्यांच्यापासून त्यांना अब्यूज होतील, त्यांचा चुकीचा वापर केला जाईल त्या बायकांचा. कारण त्यांचा कोण बघणारं नाही आहे ना. जर घरामधल्या स्त्री म्हणजे ती स्त्री एकटी झाली की तिला बघणारं कोण नाही, म्हणून त्यांना ती भीती वाटते की डायनॅस्टी विल फॉल डाऊन, त्यांचं वर्णशंकर होऊन जाईल, त्यांचं वंशाचा नाश होऊन जाईल, त्यांचा वंशाचा घात होईल. असे ह्या 4-5 भीती त्यांच्या मनात येतात. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण बघणार आहोत ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी. तर आजचा पण जो सेक्शन आहे चॅप्टर 2, तो पण 4 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. पहिला सेक्शन आहे 2.1 to 2.10, संकटावर नियंत्रण, स्ट्रेस मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट. ॲक्च्युली स्ट्रेस अर्जुनाला ऑलरेडी आला आहे आणि अर्जुन स्ट्रेसपासून नेक्स्ट लेवलला पोचला आहे, दॅट इज क्रायसिस. तो आता संकटात पडला आहे, तो संकटात सापडला आहे. म्हणजे धर्मसंकट म्हणतो नाही का आपण, की आता काय करायचं, व्हॉट शुड आय डू, तशा संकटामध्ये आला आहे तो. आणि त्याच्यामध्ये काय होतं, एस्पेशली संकटमध्ये काय होतं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो, तो 5th प्रॉब्लेम अर्जुनाचा हा होता. तर संकट काय होतं, मी काय करू. ही वॉज इनडिसिसिव्ह. तर डिसिजन काय घेऊ, मी युद्ध करू की नको करू. तर आपल्या जीवनात पण आपण अशा संकटामध्ये सदैव येत असतो. आपण सापडतो त्याच्यामध्ये, त्या जाळामध्ये फसतोच आपण. या भौतिक जगाचं निर्माणच असं आहे, जंजाल आहे, माया जाल म्हणतो आपण त्याला. त्या मायाजालामध्ये आपण फसतोच. काही ना काही कारणास्तव आपल्या मनात येतच की अरे मी ह्यापुढे काय करू, 10वी नंतर काय करू, 11वी नंतर काय करू, 12वी नंतर काय करू, लग्न करून काय करू, लग्न झाल्यानंतर पोरं झाल्यानंतर काय करू. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आपण आलेलं संकट येतच. जॉब चेंज करू की नको करू, की राहू, काढलं तर काय होईल, नाही काढलं जर जॉब आला तरी पण आपल्याला टेन्शन, नाही आला तरी टेन्शन. तर प्रत्येक वेळी आपण बघतो आपल्या जीवनामध्ये संकट येतं. असं कोण आहे का इकडे उपस्थित ज्यांच्या जीवनामध्ये कधी संकट आलं नाही? इनडिसिसिव्हनेस आलाय कधी कोणाच्या जीवनात? यू कॅन ऑलवेज पुट इट इन चॅट. यू वुड लाईक टू नो. चॅटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर टाकत राहा, जेणेकरून आपल्याला थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण राहता येईल. मग दुसरा सेशन जो आहे, माझी वास्तविक ओळख, हू ॲम आय, हे महत्त्वाचं आहे. कारण भगवंतांनी जसं संकट निवारण सुरू केलं, अर्जुनाच्या संकटाला सांभाळायचं सुरू केलं, जसं सांभाळायला सुरुवात केलं तसं सगळ्यात पहिलं उपदेश जो भगवंतांनी दिला तो काय दिला, कोण आहेस तू, मी कोण आहे हे ओळख. जेव्हा मी कोण आहे हे मला समजेल तेव्हा मी विचार करू शकतो की माझ्यावरती येणारे संकट मला कोणत्या दृष्टिकोनाने, रूट कॉज अनालिसिस आपण वाचला असेल, ऐकला असेल, रूट कॉज अनालिसिस. प्रत्येक संकटाचा काय ना काहीतरी रूट कॉज अनालिसिस करून ते आपल्याला कुठं सॉल्व्ह करायचं ते समजलं पाहिजे. ते रिझॉल्व्ह करण्यासाठी भगवंतांनी मी कोण आहे, मग 2 कर्तव्य, आपली महत्त्वपूर्ण 2 कर्तव्य काय आहेत. आणि हे 2 कर्तव्य समजल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुला दिली आहे, तर या दोन्ही कर्तव्यांना बॅलन्स करायचं आहे. आपलं कर्तव्य आपल्या शरीर आणि मन आणि आपल्या उपस्थित हे भौतिक जीवन. आता सध्या आपण आलो आहोत या भौतिक स्थितीमध्ये, तर या भौतिक स्थितीमधलं आपले काय कर्तव्य आहेत आणि आपल्या आध्यात्मिक स्थितीबद्दल आपले काय कर्तव्य आहेत, या दोन्ही कर्तव्यांना बॅलन्स करणं फार आवश्यक आहे.
तर या दृष्टिकोनाने आपल्याला आता पुढे सरकायचं आहे. आणि शेवटचा जो आहे सदैव प्रसन्न राहणं. तर सदैव आपण कसे प्रसन्न राहू शकतो ह्याचा एक झलक म्हणून गीता समराईज दिली आहे भगवंतांनी. तर भगवंतांनी या धड्याचं नाव व्यासदेवांनी गीता समराईज काय दिलं आहे, मेन मुद्दा काय आहे ह्याच्यामध्ये. तर आधी आपण संकटामध्ये आहोत, तर संकट नियंत्रण कसं करणार, तर ते भगवंतांच्या शरणी गेल्यानंतर आणि भगवंतांच्या शरण आल्यानंतर भगवंतांकडून आपण काय शिकणार, तर स्वतः कोण आहोत आणि स्वतः कोण आहोत हे शिकल्यानंतर आपल्याला आपली कर्तव्य समजायची, आध्यात्मिक आणि भौतिक कर्तव्य या दोन्हीला कसं बॅलन्स करता येईल. आणि जर आपण हे करू शकलो तर आपण सदैव प्रसन्न राहू शकतो. असं एक लेसन आपण ह्या सेक्शनमधनं घेऊ शकतो. त्याच्या काही गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत त्या आपण बघणार आहोत डिटेलमध्ये थोडंसं, जसं आपण चॅप्टर बाय चॅप्टर पुढे जाऊ. तर होपफुली तुम्हाला हे थोडं इंटरेस्टिंग वाटलं असेल की नाही वाटलं. तुम्ही टाकत राहा, म्हणजे मला कळत राहील की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय की नाही वाटत आहे. आपण थोडेफार प्रश्न पण घेऊ नंतर. तर आजच्या या पूर्ण सेशनमध्ये 3 प्रमुख गोष्टी आपण शिकणार आहोत. देव म्हणजे काय, वी नीड टू नो हू इज गॉड, व्हॉट इज गॉड, नॉट हू इज गॉड. त्याच्यामध्ये आपण पडणार नाही आहोत हू इज गॉड, दॅट विल बी सम अदर टाईम. बट फर्स्ट विल फोकस ऑन व्हॉट गॉड इज. आपण कोणाला देव मानतोय, देव कोणाला मानायचं, परम पुरुषोत्तम भगवान कोण आहेत, त्यांच्या क्वालिटीज काय, त्यांचे ॲट्रिब्यूट्स काय, वी शुड नो. कोणाला पण आपण प्राईम मिनिस्टर मानू का, नाही. कोणाला पण आपण प्रेसिडेंट मानू का, नाही. कोणाला पण आपण चीफ मिनिस्टर मानू का, नाही. कोणाला पण आपण कोणता मोठा अधिकारी मानू का, नाही. त्यांचे काही ॲट्रिब्यूट्स असतात, त्यांच्या काहीतरी सिग्निफिकंट गोष्टी असतात ज्यांना आपण बघून, ज्यांचा एव्हिडन्स घेऊन आपण त्यांना ठरवतो की हां ही ती व्यक्ती आहे. मग देव म्हणजे काय हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्याला आज ह्या सेशनमध्ये कळण्याचा आपण प्रयत्न करू. आणि खरा मी कोण आहे, दॅट इज अ इम्पॉर्टंट लेसन. तर भरपूर लेसन्स आहेत, त्यामधले हे 3 प्रमुख लेसन आहेत. आणि माझे 2 सर्वोच्च कर्तव्य कोणती, व्हॉट आर दोज 2 इम्पॉर्टंट ड्युटीज दॅट आय हॅव टू फुलफिल. तर ह्या 3 गोष्टी आपण बघणार आहोत प्रमुखता. तर तुमचं लक्ष केंद्रित राहू द्या, फोकस्ड राहू द्या, इकडं तिकडं भटकून नका देऊ. जर तुम्हाला काय अडचण वाटली, समजलं नाही तर नक्की विचारा की वी कॅन मूव्ह स्मूथली इन टू दिस. तर सर्वात प्रथम अर्जुन आता आला आहे संकटामध्ये. आपण बघितलं, आधी तो भ्रमित झाला, आधी तो हतबल झाला, आधी तो दुःखी कष्टी झाला. त्याचे 5 कारणं बघितल्याने आपण की त्याला दया वाटत होती त्याच्या स्वजनांबद्दल, त्याला भीती वाटत होती की मला पाप लागेल, त्याला त्याचं वर्णशंकर होण्याची भीती वाटत होती, की त्याच्या फॅमिलीच्या ज्या स्त्री आहेत त्यांचं त्यांचा एक्सप्लॉयटेशन होईल, अशी सगळी त्याला भीती वाटत होती. आणि या भीतीची निर्मिती कशामध्ये झाली, इनडिसिसिव्हनेस. म्हणजे काय, तो निर्णय घेऊ शकत नव्हता की काय करायला हवं. तो विचार करत होता की मी युद्ध नाही करणार. आणि तो त्या ठिकाणी धर्मसंकटात सापडला. आणि त्याचं धर्मसंकट काय होतं की युद्ध करायचं की नाही करायचं. आणि अशा धर्मसंकटाच्या स्थितीमध्ये आपण बघतो त्याने सर्वात मोठी गोष्ट काय केली, अर्जुनाकडनं ही शिकण्यासारखी सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याने सर्वप्रथम भगवंतांच्या शरणी गेला. तर हा जो एक भरपूर सुंदर श्लोक आहे, कार्पण्य दोषोपहात स्वभाव प्रश्यामि त्वां धर्म समूढ चेतः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यास्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. शिष्यास्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. काय सांगतात अर्जुन इकडे, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनस्थिती नष्ट झाली आहे. अशा स्थिती माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारत आहे. मी तुमचा शिष्य आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. ते कोणाकडे उपदेश मागतायत, भगवान श्रीकृष्णाकडे उपदेश मागतायत अर्जुन. आणि ही सर्वात मोठी लेसन, फर्स्ट लेसन वी लर्न इज ॲक्च्युली वी शुड सरेंडर टू द परफेक्ट अथॉरिटी. अर्जुन तिकडे त्याच्या मोठ्या भावाकडे नाही गेला, तो त्याच्या गुरूंकडे नाही गेला, तो त्यांच्या, कारण तिथे सर्वात मोठी अथॉरिटी उपस्थित कोण होती, श्रीकृष्ण भगवान. तो डायरेक्ट त्यांच्या शरणी गेला आणि त्याने तिकडे त्याचं रिलेशनशिप चेंज केलं. ओके, त्याने काय त्याचं रिलेशनशिप चेंज केलं, अर्जुन त्याचा नातेवाईक होता, कृष्णाचा नातेवाईक होता आणि अर्जुन कृष्णाचा मित्र सखा पण होता.
तर फ्रेंडशिपमध्ये काय असतं, आपण एकमेकांचं ऐकतो पण आणि एकमेकांची टवाळ टिंगणी पण करतो. जा उडत जा असं आपण एकमेकांना हे पण करतो. पण इकडं अर्जुनाने आता त्याचा रिलेशनशिप पॉईंट चेंज केला. फ्रॉम बिईंग फ्रेंड टू रिलेटिव्ह ही नाव मूव्ह टू बिकम हिज सर्वंट, हिज डिसायपल. त्याचा शिष्य बनला. आणि शिष्य आणि गुरुचं जे नातं असतं ते थोडं गंभीर असतं, थोडं सिरियसनेस असतो त्याच्यामध्ये. शिष्य हॅज टू बी डिसायपल. डिसायपल म्हणजे डिसिप्लिन. शिष्य म्हणजे त्याला शिस्त असते. त्या शिष्याला कसं राहायला पाहिजे, तत्पर राहायला पाहिजे गुरुची आज्ञा फॉलो करण्यासाठी. शिष्य बनणं म्हणजे काय, अर्जुनाने ठरवलं की बाबा भगवंता तू जे सांगशील ते मी आता ऐकीन आणि ते मी माझ्यामध्ये आत्मसात करीन. आता पूर्ण भगवद्गीता का सांगितली, या ठिकाणी जर अर्जुना इथं सरेंडर झाला आहे, शरणागत गेला आहे कृष्णाच्या, तर त्या ठिकाणी कृष्णाने सांगितलं असतं युद्ध कर आणि त्याने युद्ध केलं असं. पूर्ण भगवद्गीता सांगायची गरजच नाही, कारण अर्जुनाने तर शरणागत झाला आहे. पण तो शरणागत अंधळेपणाने नाही झाला आहे. कधी कधी आपण अंधळेपणाने कोणाच्या पण मागे जातो. तर वी हॅव टू अंडरस्टँड अँड देन सरेंडर. म्हणून आपण बघतो भगवद्गीतेमध्ये की अर्जुनाला जे काही समजवलं भगवंतांनी, त्याच्यावरती त्यांनी एक प्रश्न उत्तर केलेत, प्रश्न विचारलेत. अर्जुनाने प्रश्न, आजच्या याच्यामध्ये पण आपण बघू, स्थितप्रज्ञ का भाषा, हा प्रश्न विचारतात अर्जुन. त्यांना विचारतात, अर्जुन विचारतात कृष्ण भगवानाने, कोण आहे तो स्थितप्रज्ञ व्यक्ती, त्याच्याबद्दल मला सांगा. की भगवंत सांगतात की तू स्थितप्रज्ञ बन, इक्विपाइज राहा. दुःख असो सुख असो तू अफेक्ट नाही झाला पाहिजे. जीवनाच्या द्वंद्वांपासून तू मुक्त झाला पाहिजेस, हे सगळं भगवंत सांगतात. तर अर्जुन तटस्थ होण्याच्या आधी, स्थितप्रज्ञ होण्याच्या आधी अर्जुन काय म्हणतो, अर्जुन प्रश्न विचारतो, तो समजून घेतो, अजून अधिक समजून घेतो आणि समजून बुजून तो पूर्णपणे भगवंतांच्या शरणागत होतो. भले तो पूर्ण आधीच शरणागत झाला आहे, पण त्यांच्याकडनं आपण हे शिकतो की कोणाच्याही शरणागत होण्याच्या आधी आपल्याला लॉजिकली प्रॉपरली विचार करून पूर्णपणे जाणून बुजून अंधेपणाने नाही. आणि वन्स यू हॅव अंडरस्टूड देन यू कम्प्लिटली सरेंडर. तर तुमचं मनामधले काही डाऊट्स असतील, शंका असतील, भगवंत म्हणतात शंका कोणासारखेत, राक्षसासारखेत. त्या शंका आपल्याला भरपूर फिनिश करतात. मग तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारले पाहिजेत. आणि अशा व्यक्तींना विचारलं पाहिजेत की ज्यांनी ह्या गोष्टींवरती सखोल अभ्यास केला आहे, जे गुरु साधू शास्त्र या प्रमाणित मार्गावरती त्यांनी अंडरस्टँडिंग घेऊन त्याच्यातनं ते पुढे आलेत. म्हणून तत्वदर्शी, अशा तत्वदर्शी व्यक्तींना आपण प्रश्न विचारून आपले शंकांचं समाधान केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघतो अर्जुनाने आपली स्थिती बदलली. मित्र आणि रिलेटिव्हच्या ह्या स्टेटसपासनं अर्जुन कशावरती आलेत, शरणागतीवरती आलेत. तर ह्या पूर्ण सेक्शनमध्ये दोन इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघणार आहोत. संकटावर नियंत्रण कसं करायचं. तर संकट म्हणजे काय, इनडिसिसिव्हनेस, असमंजस्य. आपण असमंजसमध्ये पडतो की करायचं काय, है की नाही. तर इनडिसिसिव्हनेस म्हणजे काय, आपल्याला डिसिजन घेता येत. आता जसा आपला कोरोनाचा काळ गेला, त्या कोरोनाच्या काळामध्ये जर कितीतरी डॉक्टरांनी असा पण विचार केला असेल की बाबा मी कोरोनाच्या या फील्डमध्ये उतरलो आणि लोकांची सेवा करायला गेलो तर मला पण कोरोना होऊ शकतो, माझ्यापासून माझ्या आप्त्यांना, माझ्या स्वजनांना पण कोरोना होऊ शकतो, त्यापेक्षा मी हे डॉक्टरकीचा पेशाच सोडून देतो. आय विल गिव्ह अप माय. तर असमंजस, या असमंजसवरती काय, कर्तव्याचे पालन करून की नको करू. तर कर्तव्याचे पालन, तर डॉक्टरने म्हटलं बाबा मी माझ्या कर्तव्याचं पालन नाही करणार, चालेल का. आपल्याला डॉक्टरच उरले नसते. सगळ्या डॉक्टरांनी जर ठरवलं असतं तर इट इज नॉट द परफेक्ट चॉईस. भले डेंजरस आहे, मग ते काय करतात, स्वतःला इनॅक्युलेट करतात, स्वतःला वॅक्सिनेटेड करतात, सर्व प्रकारची काळजी घेऊन ते तरी पण त्या क्षेत्रात उतरतात. जसं आर्मी पर्सन म्हणतो मला गोळी लागू शकते, मी मरू शकतो, म्हणून मी युद्धभूमीवर जाणारच नाही. तर असं केलं तर काय होईल, दुसरं राज्य आपल्यावरती येऊन कब्जा करेल. तर या आर्मी ऑफिसरला प्रॉपरली ट्रेन केलं जातं, त्यांना शिकवलं जातं की तुम्हाला काय झालं तरी तुम्ही स्वतःला कसं वाचवायचं आहे आणि तुम्ही युद्ध पण कसं करायचं आहे स्वतःला वाचवून, म्हणून त्यांना ट्रेन केलं जातं. तर कर्तव्याचं पालन करू की नको करू असा जेव्हा इनडिसिसिव्हनेस येतो आपल्यामध्ये, करेक्ट काय आहे, रॉंग काय आहे, उचित काय आहे, उचित अर्जुनाचा प्रश्न होता विजयी व्हायचं की पराजय, दोन्हीमध्ये उचित काय आहे त्याच्यासाठी. बिकॉज ही वॉज थिंकिंग की मी जरी जिंकलो तरी मला दुःख आहे आणि मी जरी हारलो तरी मला दुःख आहे, तर माझ्यासाठी उचित काय आहे, माझ्यासाठी करेक्ट काय आहे.
तर दिस इज लीड्स टू इनडिसिसिव्हनेस. मी माझे कर्तव्याचं पालन करू की नको करू, की माझ्यासाठी उचित काय आहे की नाही आहे. तर ह्या दोन्हीवरती आपण बघू शकतो की इनडिसिसिव्हनेस म्हणजे सगळ्यात मोठी ॲबिलिटी आपल्यामध्ये हे असते की आपल्याला करेक्ट काय आणि रॉंग काय हे समजण्याचं. जसं आपण उदाहरण दिलं आर्मी ऑफिसर्सचं, आर्मी पीपलचं आणि डॉक्टरांचं. तर ते जेव्हा युद्धाच्या भूमीवरती जातात आर्मी पीपल, तर दे आर फर्स्ट ट्रेंड. तर आपला इनडिसिसिव्हनेस कधी निघतो बाहेर, आपण इनडिसिसिव्ह किंवा असमंजस्यामधनं बाहेर कधी पडू, जेव्हा आपण प्रॉपरली ट्रेंड होऊ. आपल्या विचारशैलीला, आपल्या स्किल्सला, आपल्यामध्ये जे काही गुणवत्ता आहे तिला जर आपण ट्रेन केलं टू थिंक इन राईट डायरेक्शन. तर आर्मी पीपल आर नॉट अफ्रेड टू गो ऑन बॉर्डर. जर तुम्हाला आणि मला जर उद्या सांगितलं की जा बाबा बॉर्डरवरती बंदूक घेऊन उभा राहा आणि युद्ध कर, आपण जाणार आहोत का? कोण आहे तिकडे रेडी आर्मी बॉर्डरवर जायला तयार फटाफट एकदम? असतील तर हात वर करा. नसतील मायामती म्हणून कोणाचा अजून हात वर नाही झाला का? कारण आपल्यामध्ये ती भीती आहे की आपण ट्रेंड नाही आहोत. वी नीड टू गेट ट्रेंड फर्स्ट. तसंच या असमंजसनं आपण जेव्हा पडू, आपल्या संकट, आपल्यावरती कोणतंही संकट जेव्हा येईल त्या संकटासाठी आपण प्रॉपरली ट्रेंड आहोत का? त्याला संकटाला सामोरे जायचं असेल तर वी शुड बी प्रॉपरली ट्रेंड अँड वी शुड बी ट्रेंड बाय अप्रोप्रिएट टीचर्स, बोनाफाईड टीचर्स. म्हणजे या जीवनाच्या संकटामधनं जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल, त्या जीवनशैलीला ज्यांनी किंवा जे सेल्फ रिअलाइज सोल्स आहेत, जे आत्मसाक्षात्कारी, जे आपण म्हणतो जे एलिव्हेटेड सोल्स, ज्यांनी हे हासिल केलं, ज्यांची ते अधिकारी बनले आहेत, भक्तीचे अधिकारी किंवा या जीवनशैलीचे अधिकारी जे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन या जीवनाच्या काही तडजोडींना आपण कसं सामोरे जायचं आणि कसा उचित निर्णय घ्यायचा याचा अभ्यास केला पाहिजे. आणि भगवद्गीता आपल्याला हे अभ्यास देते. भगवंतांनी ऑलरेडी या भगवद्गीतेमध्ये सगळं काही दिलेलं आहे. आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे, या भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे. आणि भगवद्गीतेला पण आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आपण कोणत्या तरी अशा डिवोटीला फॉलो केलं पाहिजे ज्यांनी ही भगवद्गीता त्यांच्या जीवनात उतरवली आहे. सगळ्यात पहिला जो सत्र आपण केलेला भगवद्गीताचं महत्त्व, त्याच्यामध्ये आपण एक सुंदर उदाहरण घेतलेलं शिला प्रभुपादांचं. तर शिला प्रभुपादांना विचारायला एक डिवोटी आलेला आणि त्याने सांगितलं की मी 700 श्लोक बायहार्ट केलेत. मला स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत आणि एंडपासून ते स्टार्टिंगपर्यंत सरळ पण बोलू शकतो, उलटे पण सगळे श्लोक बोलू शकतो, एवढं मी महारत हासिल केली आहे भगवद्गीतेमध्ये. असं जेव्हा सांगितलं तर शिला प्रभुपादांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की हे 700 श्लोक तर तुमचे बायहार्ट आहेत, ठीक आहे, पण तुम्ही 7 मिनिटासाठी भगवद्गीता जगू शकता का? तर हा महत्त्वाची गोष्ट आहे. मग भगवद्गीता जगायची आहे तर ती कशी जगायची हे आपण वाचून समजून आणि व्यवहारामध्ये आणून, तर आपल्या व्यवहारामध्ये आणायचं असेल तर आपल्याला अशी लोक आपल्या आसपासमध्ये पाहिजेत ज्यांनी भगवद्गीता त्यांच्या जीवनामध्ये उतरवली आहे. त्यांच्याकडून आपण शिकू शकतो. अरे यांना हे संकट आलं की हे कशी सामोरे जातात, हे काय करतात की ज्यांच्यामुळे ते संकटामध्ये पण स्थिर असतात. धीर व्यक्ती म्हणून जो भक्तीमध्ये आहे, जो आध्यात्मिक जीवनात आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? धीर व्यक्ती म्हटलेलं आहे. तो स्थितप्रज्ञ आहे. भगवंत सांगतात, या दुसऱ्या धड्यामध्ये सांगणार आहेत भगवंत. तर अशा प्रकारे आपण बघतो की आपल्या राईट किंवा रॉंगचं डेफिनेशन. आणि मग सरेंडर महत्त्वपूर्ण शिक्षा आपल्याला या धड्यामधली पहिली शिक्षा आपण बघणार आहोत. आसक्तीमुळे व्यक्ती उचित किंवा अनुचित यामध्ये भेद करू शकत नाही. तर आसक्तीमुळे आपण कशाला तरी अटॅच्ड असतो. जसा अर्जुन हा आसक्त होता त्याच्या प्रियजनांसाठी, त्याच्या स्वजनांसाठी, त्यामुळे तो निर्णय घेऊ शकत नाही मी युद्ध करायचं की नाही करायचं. मला माझे भीष्म पितामह फार आवडतात, मला द्रोणाचार्य फार आवडतात, मी त्यांच्याप्रती आसक्त आहे, मला ते हवेत माझ्या जीवनामध्ये आणि मीच त्यांना कसं मारू. पण ते धर्मयुद्ध होतं, कारण भगवंतांनी सगळे प्रयत्न केले होते की हे युद्ध होऊ नये. दुर्योधनाला सगळे ऑप्शन्स दिले होते, पण ते युद्ध ठरलं. आणि भीष्म पितामह आणि गुरु द्रोणाचार्य ते त्यांच्या कर्मामुळे, त्यांच्या क्षेत्रकर्मामुळे की त्यांनी ठरवले, त्यांनी जी नोकरी घेतलेली, देवर सर्वंट्स ऑफ हस्तिनापूर, ते त्यांचं बदलू शकत होतं. त्यांनी बदललं असतं तरी चाललं असतं, कारण की मग ते भगवंतांच्या दिशेने आले असते. इवन हे पण आचार्यांनी सांगितलं, शिला प्रभुपाद पण म्हणतात की इवन भीष्म, म्हणजे ते एक प्लॅनच होता भगवंतांचा की भीष्मदेव जरी कृष्णाच्या साईडने लढले असते, त्यांनी त्यांचं जे वॉव त्यांनी घेतलेला, त्यांनी वचन घेतलेलं ते जरी मोडलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, कारण ते भगवंतांच्या दिशेने जात होते. पण तरी भगवंतांचीच एक अरेंजमेंट होती की भीष्म पितामह ऑपोजिटला राहिले
कारण भगवंतांना दाखवायचं होतं की भीष्म पितामहासारखा शूरवीर महापराक्रमी व्यक्ती जर माझ्या विरोधात उभा राहिला किंवा धर्माच्या विरोधात उभा राहिला तर त्याला देखील हार मानावी लागेल. तर ही एक महत्त्वपूर्ण शिक्षा आपल्याला मिळते की आपली आसक्ती जी आहे ती योग्य ठिकाणी असावी. आसक्तीमुळे आपण उचित किंवा अनुचित निर्णय घेऊ शकत नाही. आपण भेद नाही करू शकत माझ्यासाठी करेक्ट काय माझ्यासाठी रॉंग काय. जसं लहान पोरांना आसक्ती असते चॉकलेटपाशी, ते चॉकलेट खात राहतात, त्यांना किती द्या ते खात राहतील. ते हा विचार नाही करणार की माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. कोणाकोणाला दारूची आसक्ती असते, ते पीत राहतात त्यांचं लिव्हर खराब होत आहे, पण ती आसक्ती त्यांना सुटत नाही. त्यांना नशा करायची आहे, तर नशेची आसक्ती, त्या नशेच्या आसक्तीमुळे ते करेक्ट किंवा रॉंग निर्णय घेऊ शकत नाही जीवनामध्ये. तर ही आसक्ती आपल्याला सुधारायची. आसक्ती कोणापाशी असावी? आसक्ती भगवंतापाशी असावी, भगवंतांनी दिलेल्या निर्णयांपाशी असावी. वी शुड बी अटॅच टू फॉलो द राईट प्रिन्सिपल्स, नॉट टू फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ आवर माइंड. मन की करेगा तो मुकी खाएगा असं म्हणतात. मंकी म्हणून मनाला काय म्हटलंय? मंकीसारखा उड्या मारत राहतो तो मन. तर मनाला नियंत्रणमध्ये आणायचं, त्याला इंटेलिजन्स लागतं. आपण बघणार आहोत पुढे. तर ही पहिली शिक्षा. दुसरी शिक्षा काय? सत्ता, शक्ती, अधिकार आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांमुळे जीवनातील समस्या सुटतीलच असे नाही. आपल्याला कोणाची गरज आहे? कृष्णाची गरज आहे. तर कोण पॉवरफुल व्यक्ती म्हणेल की माझे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केले, तर बिचाराला आजार पण येतच. आपण बघतो आता शरद पवार रिटायर होतात, किती त्यांना इच्छा वाटली तरी त्यांना रिटायर व्हावं लागतंय. का? त्याग करावा लागतोय. का? कारण आता शरीर साथ नाही देते. धीरूभाई अंबानी बघितले, एवढे पैसेवाले होते, पण आपण बघितलं ते स्वतःला पूर्णपणे वाचून नाही शकले. जेव्हा मृत्यू यायचा होता, जेव्हा आजार पण यायचं होतं, ते येणारच. किती डॉक्टरांना, इव्हन अलेक्झांडर द ग्रेट, त्यांनी सांगितलेलं की माझा जेव्हा मृत्यू निघेल तर माझा जो शव आहे ते कोणी उचलायचं? सगळ्या डॉक्टरांनी उचलायचं. त्याचे जे डॉक्टर होते, दुनियाभरचे डॉक्टर होते अलेक्झांडरकडे. तर माझा मृत्यू झाला, त्यांनी मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं, माझा मृत्यूपत्रामध्ये माझं शव जे आहे ते ओपन ठेवायचं, म्हणजे कबरमध्ये ओपन असणार, आणि ते कोणी उचलायचं? माझ्या डॉक्टरांनी उचलायचं. आणि मी जो पैसा कमवला आहे तो दोन्ही हाताने वरती फेकायचा सगळीकडे. अलेक्झांडर द ग्रेटचं जे का त्यांनी असं केलं? कारण त्याला हे दाखवायचं होतं की मी कितीही डॉक्टर्स आणले तरी मी माझा मृत्यू थांबू नाही शकलो, आणि कितीही पैसा कमवला, प्रॉपर्टी कमवली आहे, ती माझ्यासोबत मी घेऊन नाही जाऊ शकत. ती उधळली त्यांनी, पण तो मेलेला शव का उचलून जमा करून घेऊन जाणार आहे? बरोबर नाही घेऊन जाणार आहे. ती आपण नाही घेऊन जाऊ शकत. तर किती शक्ती, अधिकार आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न, फिलॉसॉफिकली, सायकोलॉजिकली किंवा सायंटिफिकली आपण कितीही प्रयत्न केले आपल्या जीवनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तरी ते सुटतीलच असं नाही. आणि आपल्या जीवनाचे मूळ प्रॉब्लेम काय? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, बर्थ, डेथ, ओल्ड एज अँड डिझीज. म्हणून आपण बघतो किती आपले दुसरे ऑफिसचे प्रॉब्लेम असले तरी ते कुठेतरी जाऊन कुठं मिळणार? आयदर डिझीजला होणार किंवा डेथला होणार, किंवा आपल्याला ओल्ड एजमध्ये तरी ते त्रास देणार. तर हे मेन मूळ प्रॉब्लेम आहेत, आणि ह्याच्यापासून बाकीचे प्रॉब्लेम्स स्प्राउट आउट होतात. जन्म घेतलाय म्हणून पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतंय, तर जन्म पण एक प्रॉब्लेम आहे. तर हे प्रॉब्लेम्स आपण आपल्या हिमतीवरती सॉल्व्ह करू शकतो असं नाही. आपल्याला गरज कोणाची आहे? त्या व्यक्तीची जो ह्यातनं मुक्त आहे. तर भगवंत आणि भगवंतांचे शुद्ध पार्षद भक्त जसे शिला प्रभुपाद हे मुक्त जीव आहेत. हे आपल्याला ह्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढू शकतात. म्हणून आपण त्यांच्या शरणी जायचं आहे. म्हणून शरणागती. तर अर्जुनाने ऑब्झर्व केलं की तो दुर्बल झाला आहे, त्याला अवेअरनेस हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला अवेअरनेस असावा की आपण दुर्बल आहोत, वीकनेस आहे आपल्या हार्टमध्ये, वी आर नॉट एबल टू टेक डिसिजन. आणि त्याची जेव्हा त्याला जाणीव झाली तेव्हा तो कोणतो भगवंतांच्या शरणी जातो, आणि तो त्याच्या नात्यांमध्ये बदल करतो. आणि नात्यामध्ये बदल करतो म्हणजे काय करतो? तो भगवंतांचा शिष्य बनतो. आणि भगवंतांचा शिष्य बनल्यानंतर भगवंत त्याला ज्ञान प्राप्ती करतात, ज्ञान द्यायला स्टार्ट करतात. तर हे शरणागती. कधी आपण शरणागतीच्या स्टेजला येऊ शकतो? वेन वी कम्प्लिटली नो दॅट वी आर हतबल, आपण दुर्बल आहोत आपले स्वतःचे प्रोटेक्शन करण्यासाठी. म्हणून आपल्याला शरणागती घ्यायची. शरणागती कोणाची घ्यायची आहे? भगवंतांची. आता भगवंतांना भगवंत का म्हटलंय? व्हॉट इज गॉड? तर आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर आपण भगवद्गीतेमध्ये बघतो, अर्जुन जेव्हा वर्स बोलतो तेव्हा म्हटलंय अर्जुन उवाच. धृतराष्ट्र जेव्हा वर्स बोलतात तेव्हा म्हटलंय धृतराष्ट्र उवाच. आणि जेव्हा संजय बोलतो तर संजय उवाच.
म्हणजे जेव्हा कृष्ण बोलतात तेव्हा काय लिहिलंय, भगवान वाच. तर हे भगवान म्हणजे काय, भगवान म्हणजे काय, संपूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना का म्हटलेलं आहे. तर ह्या 4 त्यांच्या मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सर्व कारणाचे परम कारण, अहम सर्वस्व प्रभुभो मता सर्वम प्रवर्तते. तर भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये स्वतः 10.8 मध्ये, अहम सर्वस्व प्रभुभो, मी या पूर्ण सृष्टीचा प्रभू आहे. मता सर्वम प्रवर्तते, एव्हरीथिंग इमॅनेट्स फ्रॉम मी. आणि जो हे जाणतो तो पूर्णपणे स्थिर होऊन माझ्याकडे येतो. भगवंत परम स्वामी, परम मालक आहेत, प्रोप्रायटर. आपण छोटे छोटे मालक आहोत. आपलं एक घर असेल, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, पण हे पूर्ण सृष्टी भगवंताचं घर आहे. त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे पूर्ण ब्रह्मांड त्यांचं आहे. ते परम नियंत्रक आहेत. ही इज अ सुप्रीम कंट्रोलर. वी ट्राय टू कंट्रोल, वी आर स्मॉल कंट्रोलर्स. आपण छोटे छोटे ईश्वर आहोत, आपण छोट्या छोट्या गोष्टी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण भगवंत काय करतात, सगळं काही करतात. अहम सर्वस्व प्रभुवो मता सर्वम प्रवर्तते. तर भगवंत सांगतात की माझ्यापासून मी, म्हणून ते सुप्रीम प्रोप्रायटर आहेत, सुप्रीम कंट्रोलर आणि सुप्रीम एन्जॉय. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. तर भोक्ताराम आहेत भगवंत. सर्व यज्ञ जे होतात ते यज्ञाचे भोक्ता कोण आहेत, मी आहे. भगवंत क्लिअरली असं सांगताय त्याच्यामध्ये, भगवद्गीतेमध्ये पण आपल्याला. आणि आपण हे समजू शकतो की ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स ज्यांच्यामध्ये आपण बघू त्यांना आपण भगवान मानायचे. उगाच कोणाला पण भगवान नाही बनवायचं. आपण बघतो मार्केटमध्ये भरपूर भगवान फिरतायत, सगळेच भगवान आहेत का, नाही. त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर सर्व. परत ब्रह्मसंहितामध्ये ब्रह्माजी स्वतः म्हणतात सर्व कारण कारणम. भगवंत सर्व कारण कारण. भागवतमध्ये वर्णन आहे, वेदेश सर्वेरहम एव वेद्यो वेदांतकृत वेदविद एव चाहन. भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात सर्व वेदांचा सार म्हणजे मी आहे. तर शास्त्रामध्ये क्लिअरली दिलेलं आहे. भगवंतांना सांगितलं की भगवंतांची डेफिनेशन पण आहेत. या 4 डेफिनेशन्सवरून आपण समजू शकतो जे सर्व कारणाचे कारण आहेत, जे परम प्रोप्रायटर, सुप्रीम प्रोप्रायटर आहेत, सुप्रीम कंट्रोलर म्हणजे परम नियंत्रक आहेत, आणि परम भोक्ता सुद्धा भगवंत आहेत. आता आपण बघणार आहोत भगवान ह्या शब्दाची व्याख्या. तर भगवंतांची व्याख्या हे पराशर मुनी. पराशर मुनी कोण आहेत, व्यासदेव यांचे पिता. त्यांनी विष्णू पुराणमध्ये हे वर्स दिली आहे, ऐश्वर्य समग्रस्य म्हणून एक वर्स आहे, तुम्ही नंतर बघू शकता. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की भगवान कोण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये हे षड ऐश्वर्य आहेत, 6 क्वालिटीज इन फुल. पूर्ण यश, पूर्ण ज्ञान, पूर्ण वीरता, पूर्ण वैराग्य, पूर्ण धन आणि पूर्ण सौंदर्य. आपण भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने बघूया की त्यांच्यामध्ये हे पूर्ण यश कसं आहे. ही इज सक्सेसफुल इन ऑल डायरेक्शन्स. ते पूर्ण म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती पूर्ण विश्वामध्ये भगवंतांना पराजय करणारा असं कोणी नाही आहे. तर पूर्ण यश, ऑल सक्सेस इज विथ कृष्ण. आपण यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर, ते संजयने पण तो श्लोक सांगितला आहे की जिकडं कृष्ण आहे, जिकडं अर्जुन आहे, तिकडं विजयी निश्चित आहे. पूर्ण ज्ञान. आता भगवंताचं ज्ञान किती सखोल आहे. ही भगवद्गीता त्यांच्या मुखातनं आलेली आहे, मुखारविंदातनं आपण त्याला भगवद्गीतेचं भगवत अमृत म्हणतो. आणि ही भगवद्गीता भगवंतांनी फक्त अर्जुनाला आत्ता नाही सांगितली 5000 वर्षापूर्वी. तर ही सेम भगवद्गीता भगवंतांनी सूर्यदेवला पण सांगितली कितीतरी कोटी वर्षांआधी. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हे ज्ञान मी सर्वात प्रथम विवस्वानला दिलं, जे आपले या ब्रह्मांडाचे सूर्य आहेत. तर त्यांना हे ज्ञान दिलेलं आहे आणि तेच ज्ञान आता भगवंत परत देतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे नॉलेज किती भरपूर आहे. त्यांचं सच्चिदानंद स्वरूप म्हटलेलं आहे. सत म्हणजे ऑलवेज इटर्नल, चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज, आणि आनंद म्हणजे फुल ऑफ ब्लिस, पूर्ण आनंद त्यांचं स्वरूप आहे. तर हे ज्ञान त्यांना बोलण्यासाठी अर्जुनाने अशा स्थितीमध्ये टाकलं भगवंतांना की बाबा घेऊन आला सैन्याच्या मध्ये आणि म्हणतो मी आता युद्ध नाही करणार, मला सांग आता मी काय करू, माझ्यासाठी उचित काय. तर भगवंतांना प्रिपरेशन नाही करावं लागलं. तर मला ह्या चॅप्टरसाठी भरपूर प्रिपरेशन करावं लागलं. जो 3-3, 4-4 तास बसून वाचलं, समजलं, काय काय वर्सेस थ्रू गेलो की मला समजेल, आठवेल. अजून पण सगळेच आठवत आहे असं नाही आहे. प्रयत्न केले मी माझ्या परीने की मी तुमच्यापर्यंत हे नॉलेज घेऊन येऊ शकीन आणि स्वतः पण मी समजू शकीन. याचे मला भरपूर प्रयत्न करावे लागले. पण भगवंतांना असे प्रयत्न करावे नाही लागले.
पूर्ण ज्ञानी आहेत ते. अँड ही हॅज ऑलरेडी गिवन दिस, ही हॅज इम्पार्टेड दिस विदाउट एनी एफर्ट्स, म्हणून ते पूर्ण ज्ञानी आहेत. मग वीरता आपण बघू शकतो, भगवंतांनी लहानपणीच पूतनासारख्या राक्षसीला फक्त तिच्या स्तनापासून विष आणि दूध आणि तिचा जीवसुद्धा सक करून घेतला होता, पिऊन घेतला होता भगवंतांनी. ते किती होते? 9 दिवसाचे बालक. मग 7 वर्षाचे असताना त्यांनी पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला. आज जे भगवान बनून फिरतात इकडे मार्केटमध्ये, मैं भगवान हूँ असं जे बोलतात, मैं ही भगवान हूँ, मेरी पूजा करो, मैं ही तुमको सब कुछ दूंगा, असे जे म्हणून काही काही फिरतात, त्यांना सांगा गोवर्धन उचलायला, उचलतील का? ते नाही उचलू शकणार. पण श्रीकृष्ण भगवंतांनी गोवर्धन एफर्टलेसली उचलला. भागवतामध्ये वर्णन आहे की जसं एक लहान मुलगा मशरूम, छोटे छोटे मशरूम येतात नाही का आपल्या दारावरती वगैरे कधी पावसामध्ये, ते कसं उखाडून काढू शकतो, तसं त्याने भगवंतांनी ते लहान मुलगा उचलून काढेल तसं लहान मुलाने त्या मशरूम उचलल्यासारखं गोवर्धन पर्वत उचलला. तर भगवंतांची ही वीरता आहे. मग भगवंतांचं वैराग्य, भीष्म पितामह स्वतः म्हणतात 16 सहस्त्र नारी तरी तो ब्रह्मचारी. तर भगवंत बिलकुल आसक्त नाही. रास क्रीडामध्ये जेव्हा सगळ्या गोपींना वाटत होतं कृष्ण फक्त माझ्यासोबतच आहे, राधा राणीला जेव्हा वाटत होतं कृष्ण फक्त माझ्यासोबत आहे, भगवंत त्यांना सोडून निघून गेले. त्यांना कसली आसक्ती नाही आहे, पूर्ण वैराग्य. म्हणून ब्रह्मचारी. तर ॲक्च्युली जेव्हा ब्रह्मचारी, सर्वात श्रेष्ठ ब्रह्मचारी कोण म्हणून सगळे भीष्म पितामाचीच तारीफ करत होते की भीष्म पितामासारखा कोण नैष्टिक ब्रह्मचारी नाही आहे, तेव्हा भगवंतांचं तारीफ करताना भीष्म पितामह म्हणतात की 16 सहस्त्र नारी तरी, एवढ्या नारी असताना पण भगवान हे कसे ब्रह्मचारी आहेत. तेवढं म्हणजे त्यांच्या स्वतःवरती नियंत्रण आहे, कंट्रोल आहे त्यांना त्यांच्या सेन्सेसवरती, म्हणून ते परम वैरागी आहेत. कशाचंही आसक्ती नाही. सगळ्यात मोठं अजून एक वैराग्याचं त्यांचं लक्षण म्हणजे काय, त्यांनी ही पूर्ण भगवद्गीता सांगितली अर्जुनाला. आणि अर्जुनाला म्हटले शेवटी 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की बाबा मी तुला सर्वात गुह्यतम ज्ञान हे दिलंय, आता तू ठरव तुला काय करायचंय ते. जेव्हा आपण आपल्या पोरांना ट्रेन करतो, आपल्या पोरांपासूनच घ्या, वी एक्सपेक्ट की दे शुड फॉलो व्हॉट वी आर टेलिंग, हे की नाही. आपल्याला पाहिजे, मी तुला शिकवलं, आपण कोणालाही ट्रेन केलं, आपल्या ऑफिसमध्ये पण आपण कोणाला ट्रेन केलं असेल तर आपण विचार करणं की त्याने त्याचं स्वतःचं डोकं नाही लावलं पाहिजे, मी जे सांगितलं त्याने फॉलो केलं पाहिजे. आपण एवढे आसक्त असतो आपल्या आपण दिलेल्या ज्ञानाबद्दल सुद्धा, पण भगवंत स्वतःच्या दिलेल्या ज्ञानाबद्दल, ट्रेनिंगबद्दल पण आसक्त नाही आहे. त्या अर्जुनाला ऑप्शन देत आहेत, तुला जे वाटतं ते कर, मी तुला माझ्या तऱ्हेने सगळं सांगितलं आहे, बाकी तू जे डिसिजन घेशील त्यानुसार तुला समजणार आहे, है की नाही. तर हे वैरागी आहेत ते. आणि मग धन, त्यांचं धन केवढं आहे, त्यांना 16,108 त्यांच्या वाईफ्स, प्रत्येकीसाठी त्यांनी एक महल बांधलेला, द्वारका, एवढं म्हणजे भरपूर ऐश्वर्यवान आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी देवी आहे. आणि ब्रह्मसंहितामध्ये वर्णन आहे, लक्ष्मी सहस्त्र संभ्रमानम सेव्यमानम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. भगवंतांच्या किती सहस्त्र लक्ष्मी त्यांची सेवा करतायत, एवढे ते ऐश्वर्यवान आहेत. आणि सौंदर्यवान, भगवंतांच्या सौंदर्याची काय गाथा, भगवंतांच्या सौंदर्याची काय गाथा आहे. त्यांना काय म्हटलंय, मदन मोहन, की इवन जो मदन आहे, जो सगळ्यांना आकर्षित करतो, ज्यांच्यामध्ये तो काम वासना निर्माण करतो, तो मदन पण काय आहे, भगवंतांच्या पुढे मोहित आहे. आपण बघू शकतो की भगवंत किती अट्रॅक्टिव्ह आहे. सगळे कृष्णाबद्दल बघितलं तर सगळ्यांना कृष्णाची सुंदर छबी त्यांना फार आवडते. सर्व देवी देवतांमध्ये पण भगवंतांची जी सुंदरता आहे ती निहारली जाते. आणि भगवंतांच्या बाबतीत म्हटले की ते नवयौवनित आहेत, म्हणजे काय, ते कधी 16 वर्षाच्या पुढे जात नाही. ही हॅज नेव्हर गॉन बियॉन्ड 16. म्हणून त्यांची ही सौंदर्याची गाथा आहे, सर्वत्र प्रचार आहे त्यांचा. पूर्ण विश्वामध्ये भगवंतांचं सुंदरता आहे, विश्वामध्ये ते प्रसिद्ध आहेत भगवान. अशी त्यांची ही सुंदर हे षड ऐश्वर्यपूर्ण भगवान आपले आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडनं आपण हे ज्ञान घेतलं पाहिजे की त्यांच्याकडनं मिळालेलं ज्ञान हे फार महत्त्वपूर्ण आहे. तर आपण आता नेक्स्ट लेसनकडे वळूया. तिकडं आहे लेसन, महत्त्वपूर्ण शिक्षा काय आहे, कठीण निर्णय घेताना उत्तम अधिकाऱ्याशी विचार विनिमय करणे आवश्यक आहे. म्हणजे कोण, भगवंत, कारण ते षड ऐश्वर्यपूर्ण आहेत, त्यांच्याकडनं आपण विचार विनिमय केला पाहिजे. त्यांनी दिलेल्या निर्देशांना आपण वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि आता तरी आपलं नशीब एवढं चांगलं नाही की भगवंत आपल्या समोर उपस्थित आहेत, पण भगवंताकडे आपण प्रार्थना करू शकतो. आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत
त्यांच्याकडे आपण विवेचना करू शकतो की बाबा आम्हाला सांगा आम्ही काय करू, आम्ही कसे पुढे जाऊ, आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये कसा बदल आणू, आमच्याकडे आलेले हे कठीण प्रसंग आहेत, या कठीण प्रसंगामध्ये आम्ही कसं तोंड देऊ, असं आपण विचारून आपण पुढे होऊ शकतो. तर अजून एक महत्त्वपूर्ण शिक्षा आहे, माझ्यामधील गुण हे भगवंतांच्या ऐश्वर्याचे अंश आहेत. ही सगळ्यात मोठी एक इम्पॉर्टंट लेसन आहे आपल्याला, की आपल्यामध्ये पण गुणवत्ता असते. आपण विचार करायला लागतो की आय एम सोल अँड सोल एव्हरीथिंग. तर भगवंत 10व्या अध्यायामध्ये हे सांगतात की जे प्रत्येकामध्ये जे दिसणारं गुण आहेत ते माझ्या अंशापासून आहेत, ते माझ्या, दॅट स्पार्क फ्रॉम मी ओनली. म्हणजे कोण खूप मोठा क्रिकेटर आहे तर त्या क्रिकेट खेळण्याची जी त्याची गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये जो स्टॅमिना आला, त्याच्यामध्ये जो डिटर्मिनेशन आलं खेळण्यासाठी, आणि ते जे स्किल त्याने डेव्हलप केलं आहे ते कोणापासून आलं आहे? ते भगवंतांच्या कृपेनेच आलं आहे. विदाऊट द मर्सी ऑफ लॉर्ड वी कांट इवन डू एनिथिंग ॲक्च्युली स्पीकिंग. तर भगवंत आपल्याला ही कृपा देतात. तर संपूर्ण ऐश्वर्य जे आपल्याकडे आहे, जी संपत्ती असो, जी सुंदरता असो, दॅट एव्हरीथिंग इज कमिंग फ्रॉम द सुप्रीम लॉर्ड ओनली. म्हणून आपल्याला काय राहायला पाहिजे? हंबल राहायला पाहिजे. कारण ह्या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव राहते की जे काही माझ्याकडे येतं आहे ते भगवंतांच्या कृपेमुळे येतं आहे, तर आपल्यामधला अहंकार हा मोठा होणार नाही. आपण लहान राहू, आपण ग्राउंडेड राहू, आणि हे राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण जो व्यक्ती हंबल आहे तोच प्रॉपरली शरणागत होऊ शकतो. नेक्स्ट लेसनकडे वळूया. माझी वास्तविक ओळख, सगळ्यात महत्त्वपूर्ण हा विषय आहे. हू ॲम आय? तर भगवंत सांगतात, देहिनो अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुयती. तर आपण बघतो लहानपणापासून आपण जर आपण आपला फोटो कॅटलॉग बघितला, जर आपण कोण आहोत तर आपण बघू लहानपणापासून आपलं शरीर काय आहे? बदलत आलेलं आहे. लहानपणी आपण जसे दिसत होतो, आता मोठे झाल्यावर आपण तसेच दिसतोय का? नाही, आपल्यामध्ये बदल होतोय. ते शरीर बदलत आहे, पण काहीतरी आहे जे आपल्यामध्ये जे बदलत नाही आहे. तो मी कोण आहे हे जाणणं फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर आपल्या आतमध्ये एक आत्मा आहे आणि तो आत्मा निरंतर आहे, तो नाही बदलत आहे, पण हे शरीर अस्थायी आहे. त्याचा आपण अजून अभ्यास करू. पण सर्वात प्रथम एक समजून घ्या की जर कोणी तुम्हाला विचारलं, टेल मी अबाउट युअर सेल्फ और टेल मी व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तर आपण काय सांगू? मी इंजिनियर आहे, मी इथे काम करतो, एतिहादमध्ये काम करतो, का मी इथे काम करतो. आपण आपली अशीच ओळख सांगू. पण ही जी काही ओळख आपण सांगतोय ती या शरीराशी निगडीत आहे. आणि जर हे शरीर बदलतं आहे तर बाकीची आपली ओळख पण बदलते आहे. आपले नातेवाईक बदलतात, आपले रिलेशन्स बदलतात, आपली पोझिशन्स बदलतात, आपले स्वभाव बदलतात, आपलं आचरण कॅरेक्टरिस्टिक्स बदलतात, आपले स्किल्स बदलतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत, पण काहीतरी एक गोष्ट आहे जी बदलत नाही आहे, आणि ती म्हणजे कोण आहे हे आपल्याला समजायचं आहे. तर आपले सर्वप्रथम आपल्या शरीराची रचना समजून घेऊया. तर आपल्या 3 शरीर आहेत. एक आहे स्थूल शरीर, एक आहे सूक्ष्म शरीर, आणि त्यामध्ये जो महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा. स्थूल शरीर म्हणजे ग्रॉस बॉडी, जी अर्थ, वॉटर, फायर, इथर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यापासून बनले. आणि सूक्ष्म शरीर हे मन, बुद्धी आणि अहंकार. ओके. तर मन काय करतं? मन आपल्याला डिमांड्स करतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि आत्मा बुद्धी काय करते? डिस्क्रिमिनेट करते की ते चांगलं आहे की वाईट आहे. आणि फॉल्स इगो आयडेंटिफाईज विथ व्हॉट वी आर नॉट. म्हणजे फॉल्स इगो काय करतो? आपल्याला त्या गोष्टींशी जोडून टाकतो की तू म्हणजे हे शरीर आहेस. म्हणून आपल्याला ह्या इगोला काय म्हटलंय? अहंकार का म्हटलंय त्याला? मी जे नाही आहे ते मी मानतो. म्हणून जर कोणी तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तर आपण काय सांगतो? आपण आपल्या हे शरीराबद्दलची ओळख सांगतो, पण आपली ॲक्च्युअल ओळख काय आहे? आध्यात्मिक आहे. वी आर दॅट स्पिरिट सोल. तो आत्मा आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, जो कधी बदलत नाही. म्हणून भगवद्गीतेच्या 2.22 या वर्समध्ये भगवंत सांगतात की जसं आपण नवीन कपडे घालतो, जुने कपडे टाकून देतो, तसं आपण हे शरीर जुनं झालं, बिनकामी राहिलं की ते शरीर सोडून आपण दुसऱ्या शरीरात जातो. आणि दुसऱ्या शरीरात कसं जातो? तर आपली जी स्थूल शरीर आहे ते इथंच ठेवून देतो, की त्याचा नाश होतो. आणि जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, हे आपल्या आत्म्याला घेऊन जातं. आपण काय संस्कार केले त्या मनावरती, बुद्धीवरती आणि आपल्या या अहंकारावरती, ते संस्कार आपल्या आत्म्याला आपल्या त्या दिशेने घेऊन जातात. आपल्या कर्मानुसार आणि आपल्या डिझायर्सनुसार, आपल्या काय इच्छा होत्या आणि आपले काय कर्म होते यानुसार आपला हा प्रवास सुरू होतो. आणि तो फोर्सफुल प्रवास असतो. आपण नाही ठरवू शकत की मला कुठं जायचं आहे, जन्म घ्यायचा आहे.
आपल्याला आपल्या कर्मानुसार आणि आपल्या इच्छानुसार आपल्याला दुसरा जन्म मिळतो. आपले जर कर्म पशुसारखे असतील तर आपल्याला पशुयोनीमध्ये पण जावं लागू शकतं. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आणि आत्म्याचा प्रेझेन्स, तर माझी वास्तविक ओळख आहे ना, त्याच्यामध्ये एक भगवंताने एक अजून कॅरेक्टरिस्टिक सांगितलं की आत्मा जो आहे ह्याला मरण नाही. न जायते म्रियते वा कदाचित न्यायम भूत्वा भवितवा न भूयो अजो नित्य शाश्वत अयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. माझ्या शरीराला मी कापायचा प्रयत्न केला, जाळायचा प्रयत्न केला, डुबवायचा प्रयत्न केला, तरी माझं जे आत्मा आहे त्याला काही हानी होणार नाही. शरीराला हानी होईल, शरीर माझं छिन्न छिन्न होईल, पण माझा आत्मा छिन्न छिन्न नाही होऊ शकत. त्या आत्म्याची ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. समथिंग दॅट इज नेवर चेंजिंग इज अवर सोल. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेसन दॅट वी हॅव टू अंडरस्टँड, की माझ्यामध्ये काय गोष्ट आहे जी बदलत नाही, तर तो आहे माझा आत्मा. ती माझी वास्तविक ओळख आहे. आणि आत्म्याच्या संबंधी आपण काही लक्षणं समजू शकतो की कसा आहे आत्मा उपस्थित. कारण की बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की आपण वी आर सोल. दे ऑलवेज थिंक वी आर बॉडी, यु नो. तर मग आपण हे कसं समजणार की माझे आत्म्याचे लक्षणं काय? तर सामान्य बोध. सामान्य बोध म्हणजे काय? एक जनरल नॉलेज. यु नो, इफ यू थिंक लाईक दिस, आपण म्हणतो काय, माय बॉडी, माय हेड, माय हँड, माय बुक, माय पेन. आपण हे म्हणतो का आय हेड, मी डोकं, मी हात, मी पाय. आपण काय म्हणतो माझं. माझं इज अ सेकंड पार्टी, मी इज अ फर्स्ट पार्टी. मी कोण आहे? मी डोकं नाही आहे, मी शरीर नाही आहे, मी टेबल नाही आहे. मी म्हणतो माझा टेबल, पण मी काय म्हणतो, मी टेबल असं नाही म्हणत. म्हणजे मी टेबल नाही आहे, मी शरीर नाही आहे. तर हे सामान्य नॉलेज आहे. दुसरे दोन आहेत महत्त्वपूर्ण, सायंटिफिकली प्रूव्हन ऑल्सो. नियर डेथ एक्सपिरियन्स अँड आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. शरीराच्या बाहेर असण्याचा अनुभव आणि मृत्यूच्या जवळ असतानाचा अनुभव. काही लोकांना असं म्हणजे झालंय की ते मृत्यूला टच करून आलेत, ज्या ऑलमोस्ट डाईड बट दे केम बॅक. आणि जेव्हा ते आलेत तेव्हा त्यांनी बऱ्याच काही गोष्टी बघितल्या. त्यांनी काही वेळेस तर प्रवास पण बघितला आहे की लोक मेल्यानंतर कसे कुठे प्रवास करतात, आणि त्याचं वर्णन पण केलं आहे की यमदूत होते, हे होते, नंतर त्यांनी मला परत सोडलं. अशा काही रिअल टाईम गोष्टी आहेत. आमच्या इकडे भक्तांमध्ये पण अशा काही गोष्टी आहेत. एक आमच्या भक्तांनी आम्हाला सांगितलेलं, नाशिकचे भक्त आहेत, एक आमचे नाशिकचे भक्त आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं की त्यांचे वडील जे भक्त नव्हते आधी, ते आजारी होते आणि मरायला टेकलेले, आणि त्यांचा मुलगा जो सुंदर भक्त होता तो त्यांची काळजी घेत बसलेला, कारण की ते आता वडील शरीर सोडणार म्हणून काळजी घेत बसलेला. तर त्याच्या वडिलांनी जेव्हा त्यांचा वेळ आलेली तेव्हा ते उठले, म्हणजे एकदम घाबरून गेलेले, कारण की त्यांना यमदूत दिसले. पण त्यांनी काय बघितलं? त्यांनी बघितलं यमदूत जे आहेत त्यांनी जाऊन त्यांच्या मुलाचे चरण म्हणजे पाया पडले. तर ते मुलाला तर काय दिसले नाही यमदूत, पण ते यमदूत आले, त्यांनी त्यांच्या मुलाच्या पाया पडले, त्यांच्याकडे बघितलं आणि गेले. म्हणजे काय केलं, त्या यमदूतांनी त्यांना थोडा टाईम दिला एक्स्ट्रा, समजून गेला. कारण की मुलगा त्यांना शिकवायचा, समजवायचा की बाबा तुम्ही चॅन्टिंग करा, तुम्ही जप करा, तुम्ही भगवद्गीता वाचा, तुम्ही भागवतमचा अभ्यास करा. पण ते वडील करत नव्हते. पण नंतर त्यांच्या वडिलांनी स्वतः बघितलं. मग ते वडील उठले आणि म्हणजे मरायला टेकलेले, पण ते उठले, त्यांनी त्यांच्या मुलाच्या पाया पडल्या. ते म्हटले तू जे सांगशील बाळा ते मी करीन आता, कारण आता मला समजून चुकलं आहे की तू जे करतोयस ते रिअल आहे. पण त्यांनी काय बघितलं, सूक्ष्म स्तरामध्ये जाऊन बघितलं की हे यमदूत आले. म्हणजे नियर डेथ एक्सपिरियन्स, मग आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स पण असे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तसं आमच्या एक संस्थेमधले महाराज होते, त्यांचं ऑपरेशन होतं. तर त्यांचं ऑपरेशन चालू असताना ते त्यांच्या बॉडीच्या बाहेर आले होते, आणि त्यांनी पूर्ण त्यांचं ऑपरेशन बघितलं. आणि ते नंतर डॉक्टरला म्हटले पण, ऑपरेशन टेबल इज नॉट द प्लेस टू टॉक अबाउट फुटबॉल मॅच. कारण ते डॉक्टर लोक फुटबॉल मॅचबद्दल बोलत होते. पण ते विचार करतात आणि यांना तर आम्ही फुल ॲनेस्थेशिया दिला होता. फुल म्हणजे एकदम ऑलमोस्ट त्यांना काही समजायला नाही पाहिजे काय झालं. मग त्यांना कसं समजलं? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आय वॉज आउट ऑफ बॉडी. आणि पूर्वजन्माची स्मृती, प्रिव्हियस लाईफ मेमरीज, त्याच्यावरती पण भरपूर काही आहे. तर त्याच्यावरती पण तुम्ही रिसर्च करू शकता. डॉक्टर ब्रेन वेस यांनी तर बुक पण दिलेलं आहे, मेनी लाईव्स मेनी मास्टर्स. व्हेरी वंडरफुल बुक, यू कॅन रीड. की कसं ते हिप्नोटिझमने लोकांना त्यांच्या गतजीवनामध्ये पाठवतात, त्यांच्या प्रिव्हियस लाईफमध्ये. आणि ते मग त्यांचे प्रॉब्लेम्स प्रिव्हियस लाईफमध्ये, या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आले आहेत त्यांना, ते पण त्यांना दाखवतात. आणि असे कितीतरी असे लोक पण आहेत, असे केसेस आहेत. इयान स्टीव्हन्सन म्हणून आहेत डॉक्टर, ते रिसर्च करतायत या विषयावरती, की कितीतरी लोक आहेत त्यांना, एस्पेशली लहान पोरं, त्यांना त्यांचा मागचा जन्म आठवतोय.
आणि एक अशी केस आपल्या मुंबईमध्ये पण होऊन गेलेली आहे. दीपक कपाडिया म्हणून एक व्यक्ती आहे, ते भेटले होते आमच्या डिवोटीजला, गौर गोपाल प्रभूंना स्पेसिफिकली ते भेटले होते आणि त्यांनी त्यांचं सांगितलं होतं की कसं ही रिमेंबर्ड अबाउट हिज पास्ट लाईफ, वेअर ही वॉज बॉर्न, वेअर ही वॉज. तर ते राजस्थानमध्ये एका ठिकाणी होते, त्यांचा मृत्यू कसा झाला त्यांनी सांगितलं, त्यांची पत्नी कोण आहे त्यांनी सांगितलं. उदयपूर राजस्थान उदयपूर कुठेतरी होतं त्यांचं. तर यू कॅन रीड अबाउट दॅट. तर ह्या ज्या एव्हिडन्सेस आहेत की आपल्या शरीराच्या आतमध्ये, या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती म्हणजे आपला आत्मा. आणि आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, मी आपल्या शरीराला त्रास देऊन, ही सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आता आहे, इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लेसन फॉर एव्हरी वन ऑफ अस. सुसाईड करण्याची जी टेंडन्सी असते लोकांमध्ये, इट इज अ युजलेस फ्युटाईल एक्सरसाइज. कारण तुम्ही सुसाईड केल्यानंतर सुद्धा तुमचे त्रास संपत नाही. कारण त्रास जो होतोय तो कोणाला होतोय? शरीराला होतोय? नाही. मनाला होतोय? नाही. तो त्रास या आत्म्याला होतोय. आत्मा तर मरू नाही शकत, पण हे शरीर मरणार आहे, शरीर नष्ट होणार आहे. तर तुम्हाला असं वाटेल मी या शरीरात बाहेर निघालो म्हणजे माझं शरीर संपलं म्हणजे मी पण संपलो, माझा त्रास पण संपला. बिलकुल नाही. तो त्रास अजून वाढतो. कारण जर तुमचं आयुष्य असेल 80 वर्षाचं आणि तुम्ही 30 वर्षाचे असताना सुसाईड करत आहात, तर तुम्हाला त्या 30 पासून त्या 80 वर्षापर्यंत फक्त आत्मा म्हणून जगावं लागेल. त्या आत्म्याला भूक लागेल, तहान लागेल, बाकी सगळ्या गोष्टी उपभोगण्याची इच्छा होईल आत्म्याला, पण तो आत्मा ते फुलफिल नाही करू शकणार, कारण की त्याच्याकडे ते माध्यम नाही आहे. दिस बॉडी इज आवर चॅनल टू फुलफिल आवर डिझायर्स राईट नाव. आत्मा जोपर्यंत प्युअर होत नाही, त्या आत्म्याचं पूर्ण आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो डिझायरलेस स्टेटला जात नाही. म्हणून आपण जर आपलं शरीर संपवलं असेल तरी देखील तो आत्मा इच्छा करत राहील. म्हणून हे शरीर संपून देखील आपण त्या त्रासापासून मुक्त नाही होणार आहे. म्हणून जर कोणाच्या मनात असेल किंवा मला कोण माहिती आहे जो सुसायडल टेंडन्सीज ठेवतो, त्यांना हे ज्ञान देणं फार आवश्यक आहे. आपल्या मुलांना हे ज्ञान देणं फार आवश्यक आहे. कारण आपण बघतो अभ्यासात नुसतं परीक्षेला चांगले मार्क्स नाही मिळाले म्हणून पोरं आत्महत्या करत आहेत. बट दे डोंट अंडरस्टँड दॅट देअर लाईफ विल नॉट एंड, देअर प्रॉब्लेम्स विल नॉट एंड. ते अजून त्रास भोगणार आहेत आणि परत ब्रह्महत्या करण्याचं पाप पण लागतं. कारण आपल्याला हे जे शरीर मिळालं आहे ते आपल्या कर्मानुसार मिळालं आहे. आपल्याला त्या शरीराला संपवायचा अधिकार नाही आहे. आपल्याला जे त्रास भोगायचे ते आपण भोगून ते ह्या जन्मात संपून बाकी नेक्स्ट जन्मामध्ये आपण कसं अजून चांगल्या पद्धतीने जगू शकू आणि आपण भगवंतांकडे कसे परत जाऊ शकू, ह्यासाठी आपला प्रवास आपण सुरू ठेवला पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात काय, तम स्थितिक्षव भारत. म्हणून आपल्याला भगवंत सांगतात की आपण, म्हणून एक छोटीशी समरी घेतो मी आता या थर्ड सेक्शनमध्ये घुसण्याआधी, कारण हा खूप महत्त्वपूर्ण विषय होता. त्या सेकंड सेक्शनमध्ये जो आपण बघितला आता, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण काय बघितलं आपण, हू ॲम आय. तर हू आय मध्ये काय होतं आपण समजलो की चेंज ऑफ बॉडी इज हॅपनिंग. तर आपण चेंज ऑफ बॉडी इज कम्पेअर्ड टू द चेंज ऑफ ड्रेस. जसं आपण कपडे बदलतो तसं आपण शरीर बदलत आहोत. म्हणून धीरस्तत्र मुयती. आणि ह्या चेंजला आपण काय केलं पाहिजे, टॉलरेट केलं पाहिजे. बघून मात्र स्पर्शस्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगाम पैनो नित्यस तम स्थितिक्षव भारत. समजून घे की जसं समर आणि विंटर येणार आहे त्याचं आपण जसं सहन करतो, समरला पण सहन करतो, विंटरला पण सहन करतो, तसं या मात्र स्पर्शस्तु कोणतेय, या शरीरामधले असलेले जे सेन्सेस आहेत, या सेन्सेसने जी तुम्हाला कामना निर्माण होते आणि त्या कामनांपासून जे काही तुमच्याबरोबर चांगलं होतं किंवा वाईट होतं त्याला देखील, सो एनी हॅपीनेस ऑर सॅडनेस वॉट एव्हर कम्स टू युअर वे तम स्थितिक्षव, टॉलरेट दॅट. दॅट इज द सेकंड मेसेज. अँड थर्ड इज नो वेपन कॅन किल ऑर हार्म द सोल. हे महत्त्वपूर्ण शिक्षा आपण या सेकंड सेक्शनमध्ये समजलो. अँड द नेक्स्ट थर्ड सेक्शन वी हॅव इज अबाउट 2 ड्युटीज ऑफ आवर सोल. म्हणजे 2 गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. आता आपण या भौतिक जगामध्ये आहोत, या भौतिक जगात असताना सुद्धा या 2 कर्तव्य करायचे. पहिलं कर्तव्य म्हणजे शरीरासंबंधचे कर्तव्य, मनासंबंधचे कर्तव्य, परिवाराचे भरण पोषण अथवा नोकरी धंद्याच्या संबंधातले कर्तव्य, ते आहे स्वधर्म. ॲज वी हॅव गॉट दिस बॉडी, ॲज वी आर पार्ट ऑफ दिस बॉडी राईट नाव, आपण काय कर्म केले पाहिजेत या भौतिक जीवनामध्ये जगण्यासाठी. आपलं वर्ण काय, आपला आश्रम काय, आपण ब्रह्मचारी आहोत, गृहस्थ आहोत, वैश्य आहोत, शूद्र आहोत, त्यानुसार आपल्याला आपले कर्म करणं गरजेचं आहे. नित्य कर्म करणं ते स्वदैव, अनैतिक नैमित्तिक कर्म करणं, नित्य कर्म करणं, आपले हे स्वधर्म आहे.
आणि त्याहून वरती आणि इम्पॉर्टंट म्हणजे आत्म्यासंबंधीचे कर्तव्य. तर भगवान श्रीकृष्ण आत्म्यासंबंधाचं कर्तव्य म्हणजे कोणतं? सनातन धर्म. आणि ह्या कलियुगामध्ये सर्वात मोठा आपल्या आत्म्याप्रती आपण उपकार असे करू शकतो की आत्म्याचं फूड म्हणजे काय? आता ह्या कलियुगामध्ये आपल्याला सांगितलंय हरेर नाम हरेर नामैव केवलम कलो नास्तेव गतिरन्यता. हरि का नाम भगवंताचं नाव याशिवाय दुसरा काहीही उपाय या कलियुगामध्ये नाही आहे. म्हणून जर आपल्याला आत्म्यासंबंधी काही कर्म करायचे असेल तर आपण जे काही मेडिटेशन करतो त्यामध्ये आपण नाम जप इंट्रोड्यूस करणं फार आवश्यक आहे. आणि सर्वात सुंदर नाम भगवंतांचं आहे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ह्या नामाबद्दल कलिसंतरण उपनिषदमध्ये ब्रह्माजी स्वतः सांगतात इति षोडशकम नाम कली कल्मश नाशनम नतः परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते. काय सांगतात ब्रह्माजी की सर्व वेदांचा सखोल अभ्यास केल्यानंतर मी जे नाव बघितलंय जे कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये जे आपल्या मनामध्ये कल्मश आहेत, जे आपल्या मनामध्ये विचारांमध्ये कल्मश आहेत, जी आपली दुर्बुद्धी आहे, या दुर्बुद्धीला करेक्ट करण्यासाठी जे हरिनाम आहे ते कोणतं आहे? हरे कृष्ण महामंत्र. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह. हे जे नाम आहे कसं आहे? चैतन्य रस विग्रह. सर्व प्रकारचे मेलोज, सगळे ट्रान्सडेंटल मेलोज, त्याच्या म्हणजे संपूर्ण आनंद या नामामध्ये आहे. नाम चिंतामणी, चिंतामणी ज्वेल सारखं हे नाव आहे. चिंतामणी ज्वेल म्हणजे काय? तुम्ही कसंही चिंतन करा ते तुम्हाला मिळेल. तर आपण हे हरिनाम जप करताना विचार करायचा की मला भगवंतांची कृपा हवी आहे, मला भक्तांची सेवा हवी आहे, भक्तांचा संघ हवा आहे. असा जर विचार करत तुम्ही जे हरिनाम केलं 10 मिनिटं फक्त दररोज बसून हा हरे कृष्ण महामंत्र जपा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. दॅट विल हेल्प यू अ लॉट टू नो क्लीन युअर हार्ट. चेतो दर्पण मार्जनम. आपल्या हृदयावरती जे काही कल्मश साठलेत ते साफ करण्यासाठी हे हरिनाम अत्यंत उपयुक्त आहे. अशा या हरिनामाचा दररोज अभ्यास करायला हवा आणि आत्म्यासंबंधी हे कर्तव्य करायला हवं. आत्म्यासंबंधीच्या कर्तव्याबद्दल काय म्हटलेलं आहे इकडं शास्त्रामध्ये आणि आपल्या गुरुजनांनी, आपल्या आचार्यांनी आपल्याला काय सांगितलंय की लोकांना एक सवय असते की घरामध्ये पिंजरा आणतात, पोपट आणतात, त्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवतात. पण जर असा कोण व्यक्ती असेल जो फक्त पिंजऱ्याची काळजी घेईल पण त्या पिंजऱ्याच्या आतमध्ये असलेल्या पक्षीची काळजी घेणार नाही तर त्याला मूर्ख मानलं जाईल. कारण का? आपण तो पिंजरा त्या पक्ष्यासाठी आणलेला आहे. तो पिंजरा म्हणजे काय? आपलं शरीर. आणि तो पक्षी म्हणजे काय? आपला आत्मा. तर आपण त्या आत्म्याला भरण पोषण नाही केलं तर त्या पिंजऱ्याचा काय उपयोग? आपण दिवस रात्र खर्च करतोय, वेळ घालवतोय आपल्या या शरीराची सुंदरता राखण्यासाठी, शरीराचं टिकावनेस मेंटेनन्ससाठी. बट वी आर नॉट गिविंग टाइम टू मेंटेन द प्रोग्रेस ऑफ आवर सोल. तर या आत्म्याची पण प्रगती झाली पाहिजे. आज आपण या भौतिक जगामध्ये अडकलो आहोत, या पिंजऱ्यामध्ये अडकलो आहोत. हे पण खूप महत्त्वाचं गोष्ट आहे की आपला हा आत्मा पिंजऱ्यात अडकलाय, या भौतिक शरीर रूपी पिंजऱ्यात अडकलाय. ह्याच्यातनं आपण कसे मुक्त होणार हे आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. म्हणून हे जे दुसरं कर्तव्य आहे जे आपल्याला आध्यात्मिक दृष्टीने आपल्याला पुढे घेऊन जाणार ते त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी होणं फार आवश्यक आहे. पण ह्यामध्ये आपले आचार्य आपल्याला काय सांगतात? दोन्ही कर्तव्यांमध्ये बॅलन्स ठेवणं फार आवश्यक आहे. आता जे आपला धर्म आहे, स्वधर्म आहे, तो पण पालन करायचा आहे आणि आपला जो सनातन धर्म आहे त्याचं देखील पालन करायचं आहे आणि दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवलं पाहिजे. तर हे 2 कर्तव्यामधलं एक महत्त्वपूर्ण श्लोक आता आपण घेणार आहोत 2.40 ज्याच्यामध्ये भगवंत सांगतात या आत्मधर्माबद्दल. नेहाभिक्रमो नशो अस्ति प्रत्यावयो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात नेहाभिक्रमो नशो अस्ति. छोटीशी स्टेप जरी आपण घेतली भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी तर ती आपल्याला सर्वात मोठ्या भयापासून मुक्त करू शकते. आपण जे बोलत होतो या पिंजऱ्यातनं बाहेर कसं निघायचं, त्या पिंजऱ्यातनं बाहेर निघण्यासाठी यू हॅव टू टेक दिस वन स्मॉल स्टेप टुवर्ड्स भक्ती. एक स्टेप 10 मिनिटं दररोज फक्त हरिनामाचा जप करा. 10 minutes यू टेक टू चॅन्ट कृष्णाज नेम एव्हरी डे. रीड भगवद्गीता एव्हरी डे. थोडंसं वाचन करा, थोडंसं समजायचा प्रयत्न करा. जिकडं भक्तसंघ होतो महिन्यातनं एकदा, हप्त्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा त्या भक्त संघामध्ये जावा, प्रसाद घ्या
आणि भक्तांकडनं हे हरीचं गुणगान ऐका, हरिकथा ऐका. त्याने काय होईल, स्मॉल स्टेप्स इन भक्ती विल टेक यू लिप्स अहेड. म्हणजे काय, इट विल टेक यू अवे फ्रॉम द बिगेस्ट फिअर. बिगेस्ट फिअर काय आहे, कोणी सांगू शकतं का? आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठी भीती कोणती आहे? एनीबडी वुड लाईक टू टाईप इन द चॅट, व्हॉट इज द बिगेस्ट फिअर ऑफ आवर लाईफ? Anybody? Hare Krishna. The biggest fear of our life is death. Yes, death. But beyond that also is there important thing. सगळ्यांना आपल्याला वाटेल की आपला सगळ्यात मोठी भीती डेथ आहे. काय होणार, मी मरणार याची भीती आहे. पण मृत्यूच्या परे पण एक आहे. काय आहे? मृत्यूनंतर माझं काय होणार? बियॉन्ड डेथ. व्हॉट इज बियॉन्ड डेथ? डू वी नो टुडे? वेअर आर वी गोइंग टू गो? मृत्यूनंतर मी कुठे जाणार आहे? माझं दुसरा जन्म आपण बघितलं ना, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती होणार आहे. कुठं जाणार आहे? या पिंजऱ्यातनं दुसऱ्या कोणत्या पिंजऱ्यात जाणार आहे का त्या पिंजऱ्याच्या बाहेर मुक्त होणार आहे? हे समजणं फार आवश्यक आहे. म्हणून सगळ्यात मोठी भीती काय, तर डेथ नंतर, डेथच्या नंतर काय होणार आहे? एम आय गोइंग टू फॉल डाऊन फ्रॉम द प्लॅटफॉर्म ऑफ ह्युमन बिंग. सगळ्यात लक्षात घ्या, दुर्लभम मानुषम जन्म. का? कारण की या फक्त मनुष्य देहामध्ये, आपण मागच्या सत्रामध्ये बघितलं, आहार निद्रा भय मैथुनमच सामान्य येतात पशुभी सराणाम. धर्मो ही एको अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी समानान. म्हणजे धर्म, आपला धर्म आपण जर मनुष्य पशूंपेक्षा श्रेष्ठ मानलाय. का? कारण तो धर्माचं पालन करू शकतो. आणि धर्म काय आहे? आपल्याला आपल्या या आत्म्याला परमात्म्याशी परत जोडायचं आहे. We have to connect back to Krishna. We have to go back out of this material world. जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यातनं सुटकारा. आपला पिंजरा कशाचा बनलेला आहे? जन्म मृत्यू जरा व्याधीचा या कचाट्यातनं बनलेला आहे. हे भौतिक जगतमध्ये आपण या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये फसलेलो आहोत. यातनं आपल्याला बाहेर निघायचं आहे. तर कमीत कमी ह्या श्लोकामध्ये आपण समजू शकतो की भगवंत काय सांगतात की तुम्ही सर्वात मोठा भयापासून मुक्त होणार आहे. ते भय म्हणजे काय, की मृत्यूनंतर कमीत कमी तुम्ही पशुयोनीमध्ये नाही जाणार जर तुम्ही भक्तीमध्ये थोडासा पाऊल उचललं असेल तर. अँड स्लोली अँड स्टॅडिली वी विल अचीव द परफेक्शन इन आवर लाईफ, अँड दॅट इज कृष्ण प्रेम. हळूहळू करून करून आपल्याला भगवंतांप्रती प्रेम निर्माण होईल, जे आपल्या हृदयात ऑलरेडी आहे. चर्न करत राहायचे. जसं आपण ते कथा ऐकली असेल, असुर आणि सूर दोघांनी मिळून काय चर्न केलं होतं? मंदार पर्वत. समुद्र मंथन केल्यानंतर भरपूर काही गोष्टी बाहेर निघाल्या, पण सर्वात महत्त्वाचं काय होतं? अमृत. तर तसं आपल्या जीवनाला आपण चर्न करत राहायचंय, भक्तीमध्ये पुढं होत राहायचंय. आणि एक दिवस आपल्या या हृदयाला चर्न करत या हृदयामध्ये जी भक्ती अमृत जे आपल्या हृदयात स्थित आहे ते भक्ती अमृत बाहेर येईल. आपण तेव्हा भगवंतांना बघू शकतो. म्हणून या शास्त्राला काय म्हटलंय? दर्शन शास्त्र म्हटलंय. कारण या शास्त्राच्या माध्यमातून आपण भगवंतांचं दर्शन घेऊ शकतोय. या शास्त्रात जे काय सांगितलंय त्याचं पालन करून आपल्याला भगवंत दिसू शकतात. आपण भगवंतांबरोबर संबंध प्रस्थापित करू शकतो. तशी महत्त्वपूर्ण शिक्षा आपल्याला इकडे मिळते. आपल्या जीवनातील कष्ट आपल्याला हे संकेत देतात की आपली जीवनशैली विस्कळीत आहे, डगमगलेली आहे. कृपया लक्ष देऊन तिला संतुलित करण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स युअर both the duties. This is one of the most important lesson we can understand. की आपला जर समजलं की आपलं जीवनात भरपूर संकट येतात, कष्ट येतात, म्हणजे काय, आवर आध्यात्मिक लाईफ अँड आवर भौतिक लाईफ इज नॉट बॅलन्स. जास्त करून आपण भौतिकतावादीमध्ये फसलेलो असतो. म्हणून जेव्हा भौतिकतावादीमध्ये कोणतीही एक निराशा आली तर आपण स्वतःला खूप अपयशी समजतो. पण जो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील वाढत असेल त्याला या भौतिक जगातल्या अपयशांची भीती नसते किंवा त्या अपयशांचा त्रास होत नाही. त्यांना माहिती असतं जीवनाचा नियम आहे. जर आज माझ्याकडे पैसा आला तर तो उद्या जाणार आहे. आज माझं घर बांधलेलं आहे तर उद्या पडणार पण आहे. काहीतरी होणारच आहे. भूकंप आला तर काय करू शकतो? घर राहू शकतं का? नाही राहू शकत. तर हे आधी भौतिक, आधी आत्मिक, आध्यात्मिक त्रास, क्लेश हे राहणारच आहेत. हे कोण समजू शकतो? तो धीर व्यक्ती समजू शकतो. आणि त्या धीराबद्दलच आपण ऐकणार आहोत. आता सदैव प्रसन्न चित्त राहण्यासाठी काय करायचंय? तर भगवंत सांगतात तो धीर बन. तू धीर बन म्हणजे काय? तू दुःख आणि सुख या दोन्हीला बॅलन्स करायला शिक.
तर हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतात. आपण आता शेवटच्या सेक्शनमध्ये आहोत. आपण पटापट हा सेक्शन कंप्लीट करायचा प्रयत्न करूया. तर या सेक्शनमध्ये भगवंतांना अर्जुन प्रश्न विचारतात, स्थितप्रज्ञस्य का भाषा, म्हणजे तो कसा बोलतो, स्थितप्रज्ञ व्यक्ती कोण आहे, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा उभा राहतो, मला सांगा त्याच्या बाबतीत. उत्सुकतेने विचारतात अर्जुन. मग अर्जुनाला काय सांगतात कृष्ण, विषय विनिवर्तन्ते निराहरस्य देहिना रसवर्जम रसोपस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तो परम दृष्ट्वा निवर्तते कोण व्यक्ती आहे, तर देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय भोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो भक्तीत स्थिर होतो. तो भगवंतांना तो विचारतात, भक्तीमध्ये स्थिर होण्यासाठी काय करायचं आहे. तर भक्तीमध्ये स्थिर होणारा व्यक्ती किंवा जो स्थितप्रज्ञ व्यक्ती आहे तो काय करतो, इंद्रिय भोगाची वासना, जेव्हा आपण या देहामध्ये आहोत, या देहामध्ये हे आपले इंद्रिय तर राहणारच आहोत, आपण हे देहातून सोडलं नाही आहे, त्या देहाच्या रिक्वायरमेंट्स येणारच, आहार निद्रा भय मैथून हे येणारच, पण ह्याच्यामध्ये तो अडकून नाही राहत, यांच्या गोडीमध्ये तो राहत नाही, तो उच्चतर रसाचा अनुभव घेतो. ही गेट्स हायर टेस्ट, परम दृष्ट्वा निवर्तते. त्यामुळे त्याला या इंद्रियाचे जे डिमांड्स आहेत, सुंदर स्त्री बघितली तर आकर्षण होणं, किंवा सुंदर काही पौष्टिक म्हणजे असं एकदम स्वादिष्ट भोजन बघितलं खाण्याची आसक्ती होणं, किंवा कोणत्या ना कोणत्या तरी उपभोगाची भोग असल्याचे आनंद होणं, त्याचा तो अडकून राहत नाही, तो परम दृष्ट्वा निवर्तते, तो हायर टेस्टसाठी जातो. ही नोज कनेक्टिंग विथ कृष्णा इज मच हॅपीएस्ट. तो काय सदैव प्रसन्नचित्त, सस्टेन्ड हॅपीनेस आहे. भौतिक जगातला आनंद कसा आहे, फ्लिकरिंग हॅपीनेस. आपण मागच्या सत्रात बघितलेलं की तो क्षणाक्षणाला येतो आणि जातो, येतो आणि जातो. पण भगवंतांबरोबर जर आपण प्रेममयी संबंध प्रस्थापित केला तर तो सदैव आपल्यासोबत राहतो. ते असं हे खूप इम्पॉर्टंट लेसन आपल्याला समजतो याच्यामध्ये. सफलता व आनंदाची चावी काय, दृढ निश्चय आणि उत्साहानं आपले दोन्ही कर्तव्याचे पालन करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक जीवनात सुख प्राप्त होते. म्हणजे आपले दोन्ही कर्तव्यांचं पालन केलं तर आपल्याला सुख प्राप्ती होऊ शकते, आणि सदैव प्रसन्न चित्त राहण्याचा एक सर्वात मोठा मार्ग आहे. सर्वोत्तम रसाची अनुभूती आपण करू शकतो, आणि ह्यामधलं सगळ्यात मोठा मिसिंग लिंक आहे आपलं भगवद्गीता. तर सर्वोत्तम रसाची अनुभूती आपल्याला कधी होते, जेव्हा आपण या संबंधांशी जोडतो. आणि महत्त्वपूर्ण ह्या रसाशी जोडण्यासाठी आपल्याला कार्य कोणतं करतं, श्रीमद भगवद्गीता ही आपल्याला ह्या परम सर्वोच्च रसाला पोचण्यासाठी, त्या सस्टेन्ड हॅपीनेस म्हणजे सदैव प्रसन्न राहण्याची जी संधी आपल्याला मिळते, या श्रीमद भगवद्गीताचा अभ्यास करण्याने, ती आपल्या जीवनात उतरवल्याने. तर आपण एक महत्त्वपूर्ण शिक्षा अजून ह्या चॅप्टरमधनं घेणार आहोत, ते आहे 8 स्टेप्स ऑफ फॉल डाऊन. तर आपण बघितलं की प्रसन्न चित्त राहण्यासाठी आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे, स्थितप्रज्ञ राहण्यासाठी वगैरे सांगितलं आहे. पण ह्या स्थितप्रज्ञाच्या पोझिशनपासून आपला फॉल डाऊन कसा होतो, कधी आपण आपला तोल, आपला बॅलन्स नष्ट करतो, कसा होतो. तर आपण भौतिक जगामध्ये आहोत, आपल्या भौतिक इच्छा आहेत, तर ह्याच्यामध्ये दिलं आहे ध्यायतो विषयान पुंसाम. जेव्हा आपलं लक्ष या विषय वस्तूंवरती जातं, जे आपल्याला आपल्या इंद्रियांचे विषय वस्तू आहेत त्याच्यावरती जातं, तेव्हा काय होतं, संगस्तेषु उपजायते. त्यानुसार आपल्याला काय होतं, आपल्याला आसक्ती निर्माण होते त्या विषय वस्तूंची. संगात संजयते कामा, मग आपण त्याची इच्छा निर्माण करतो की ती मला पाहिजे, मला त्याची आसक्ती निर्माण झाली आहे, मला ती वस्तू पाहिजे. मग त्याच्यात काय होतं, काम वासना, मला ते पाहिजे. लस्ट म्हणजे काय, अनकंट्रोल डिझायर टू हॅव समथिंग, दॅट इज लस्ट. काम वासना निर्माण होते. कामात क्रोधो जायते, आणि काम वासना जर पूर्ण नाही झाली, जे पाहिजे ते नाही मिळालं, तर सर्वात प्रथम काय येतं, क्रोध येतो. क्रोधात भवती सम्मोहा. क्रोध आल्यामुळे काय होतं, आपल्याला इल्युशन होतं, आपण इल्युशनमध्ये जातो, आपण विसरून जातो की मी कोण आहे. मी कोण आहे, मी शरीर आहे का, मी इंद्रिय आहे का, मी ह्या वस्तूचा मालक आहे का, नाही. मी कोण आहे, मी आत्मा आहे, आणि माझ्या आत्म्याची गरज मला समजायला पाहिजे. जर ती वस्तू मला मिळत नाही, त्याच्यामध्ये भगवंतांचा काहीतरी संकेत आहे की मला ती माझ्यासाठी उपयोगी नाही आहे. पण क्रोधात भवती सम्मोह, क्रोधामध्ये आल्यामुळे आपण माणूस भ्रष्ट होतो, त्याचं बुद्धी भ्रष्ट होते. सम्मोहात स्मृतिभ्रममा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, स्मृतिभ्रंशात होऊन जाते. ही फॉरगेट्स एव्हरीथिंग. इल्युशनमुळे आल्यामुळे काय होतं, समूहामध्ये आल्यामुळे काय होतं, तो सगळं काही विसरतो, आणि विसरल्यामुळे स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचं कार्य काय, करेक्ट काय, रॉंग काय, हे डिस्क्रिमिनेट करणं.
पण जर बुद्धीचा नाश झाला तर काय, आपण ठरवू नाही शकत करेक्ट काय करायचं आहे, रॉंग काय करायचं आहे. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, मनुष्याचे पतन होते. तर 8 स्टेप्स ऑफ फॉल डाऊन. तर इझी उदाहरण आहे इकडे. जसं एका स्त्रीचं उदाहरण घेतलं आम्ही इकडे. तिचा लग्नाचा वाढदिवस येतोय, तिला असं वाटतं, ती फेसबुकवरती बघते, इंस्टाग्रामवरती बघते की कसे लोक सेलिब्रेट करतात लग्नाचा वाढदिवस. ती फार उत्साहित होते, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. ती एक एक गोष्टी म्हणजे विषयवस्तू तिने बघितलं, दमासचं बघितलं, मलबारचे मध्ये बघितलं, काय गोल्ड आहे, काय डायमंड रिंग आहे, सगळं काय बघितलं. तिची उत्सुकता वाढली की मला हे भेटणार माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला. मग पत्नी तुलना पण करायला लागते की माझा नवरा मला मस्त डिनर डेटला घेऊन जाईल, आज लग्नाचा वाढदिवस आहे तर मला इकडं घेऊन जाईल, तिकडं घेऊन जाईल. तिने विचार केला आणि नवरा लग्नाचा वाढदिवस विसरतो. मग कामात क्रोधो बिजायते, मग क्रोधाची उत्पत्ती होते तिच्यामध्ये की माझा नवरा कसा विसरला. मग समूहाची उत्पत्ती होते. मग ती क्रोधामध्ये नवऱ्याबरोबर नीट वागत नाही, नवऱ्याला कधीच कळत नाही काय झालं. तर तो विसरला, तो सॉरी जरी बोलला असेल किंवा नसेल बोलला, तर त्याच्या कामात बिझी असेल, काही झालं. पण स्त्रीचं वर्णन केलं दिलं काय, ह्या स्त्रीचे काय कंडिशन होते, तिचा क्रोध आला, ती क्रोधामध्ये समूह, ती विचार नाही करत की नवरा कोणत्या स्थितीमध्ये काय, त्याने मुद्दामून केलं का चुकून केलं, ती काही विचार नाही करू शकत. ती जस्ट विचार करते की ही हॅज डन समथिंग बिग ऑफेन्स टू मी. आणि ती इल्युशनमध्ये जाते. इल्युशनमध्ये काय होते, स्मृती शक्ती भ्रमित होते. तिची स्मृती की आधीच्या वेळेस माझा नवरा किती चांगला वागत होता, किती माझ्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या, यावेळेस तो विसरला, त्याला आपण एक चान्स द्यायला पाहिजे. ती पण स्मृती तिची निघून जाते आणि बुद्धिनाश, तिचा बुद्धिनाश होतो. मग ते असे भांडतात की त्यांच्यामध्ये तुटातूट होऊन जाते. हे जस्ट एक क्रूड एक्झाम्पल घेतलं इकडे की कसं विषय वस्तूवरती आधी लक्ष केंद्रित केलं, त्या विषय वस्तूने कामवासना निर्माण केली. कामवासना पूर्तता नाही झाल्यामुळे क्रोध आला, क्रोध आल्यामुळे समूहात पडले, समूहात पडल्यामुळे स्मृतीचा नाश, स्मृतीचा नाशामुळे बुद्धीचा नाश, आणि बुद्धीचा नाशामुळे पतन, मनुष्य फेल. दिस आर द 8 स्टेप्स ऑफ गेटिंग टू दुःख. ओके. आणि हे महत्वपूर्ण शिक्षा आहे की हानिकारक विचारांपासून सावध राहा. हरे कृष्ण. एक सेकंड. तर हानिकारक विचारांपासून सावध राहा, कारण हे क्रूर योजनामध्ये परिवर्तित होऊन पाप कर्माचे रूप धरतात. तर हानिकारक, तुमच्या थॉट प्रोसेसला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. पहिले सर्वात प्रथम विषय वस्तूवरती केंद्रित, कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करायचं हे समजलं पाहिजे. आणि सर्वात शेवटचं, माझी बॅटरी लो झाली, एक मिनटं मी आज लावायला विसरलो. एक सेकंड. हरे कृष्ण. एक सेकंड. तर दोन्ही कर्तव्याचे पालन का करायचे आहे आपल्याला? दोन्ही कर्तव्याचे पालन आपल्याला ह्यासाठी करायचे आहे कारण ते आपल्याला द्वंद्वांपासून, जीवनाच्या द्वंद्वांपासून मुक्त करतात. चांगलं काय, वाईट काय, पराजय काय, उचित काय, अनुचित काय, हे जीवनाचे द्वंद्व आहेत. आपण भौतिक जगात राहिलो तर आपल्या समोर एक द्वंद्व राहणार आहेत आणि या द्वंद्वांपासून आपल्याला मुक्त करतात जेव्हा आपण या दोन्ही ड्युटीजला आपण पालन करतो. मग दुर्गुणांचा त्याग होतो, म्हणजे आपल्यामध्ये काही बॅड हॅबिट्स असतात ते आपण सोडू शकतो आणि स्वतः चांगल्या गुणांचा विकास करतो. कारण आपल्यामध्ये ती बुद्धी वाढते की करेक्ट काय, आपल्याला आपल्या आत्म्यासाठी करेक्ट काय. आपण भले आपल्या भौतिक जीवनाच्या गोष्टी करत असू, त्या करता करता आपण आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी विकसित करतो आणि आपण अपेक्षेपासून मुक्ती म्हणजे काय, वी स्टार्ट किपिंग रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. असं नाही की आपण एक्सपेक्टेशन नाही ठेवायचे. एक्सपेक्टेशन कसे पाहिजे, रिअलिस्टिक पाहिजे की त्या जरी पूर्ण नाही झाले तरी आपल्याला निराशा आपल्या हाती नाही आली पाहिजे. निराश होऊन आपण हतबल व्हायला नाही पाहिजे, आपण डिप्रेशनमध्ये नाही जायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये. आणि शेवटचं म्हणजे जेव्हा आपण हे दोन्ही कर्तव्यांना बॅलन्स करतो तेव्हा आपल्याला कृष्ण भावना भावित होण्याचा खूप सुंदर अवसर मिळतो आणि एक शांतिप्रिय आणि सुखद जीवन जगण्याचा आपल्याला अनुभव होतो. ते ह्या दोन्ही कर्तव्यांना बॅलन्स केल्यामुळे आणि ह्याच्याने आपल्याला सदैव कृष्णप्रेम राहतं. तर हे आता समरी आहे शेवटच्या आपण सेकंड चॅप्टरची. तर आपण आज 4 सेशन्स बघितले, 4 सेक्शन बघितले या चॅप्टरचे. तर संकटावर नियंत्रण म्हणजे क्रायसिस मॅनेजमेंट, दुविधा मनस्थिती असते तेव्हा आपण काय करतो, इनडिसिसिव्हनेस असतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे. मग शरणागत गती कोणाची घ्यायची, तर शरणागती श्रीकृष्ण भगवानांसारख्या अधिकाऱ्याची घ्यायची ज्याने जीवनाची शैली पूर्णपणे शिकली आहे, तो तत्वदर्शी आहे, अशा व्यक्तीकडे आपण शरणागत व्हायला पाहिजे.
आणि आपली वास्तविक ओळख तर आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि आत्मा याविषयीचं ज्ञान आपल्याला पूर्णपणे असलं पाहिजे. आपल्या आत्म्याची गरज काय, आपल्या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराची गरज काय, असं आपल्याला हे पूर्णपणे लक्षात राहायला पाहिजे. म्हणून आपण काही श्लोक बघितले त्याच्यामध्ये. आणि परत आपण महत्त्वपूर्ण शिक्षा इकडे ही पण घेतलेली की शरीराचा नाश केल्याने आत्म्याचा नाश होत नाही. आणि म्हणून जे शरीराचे त्रास आहेत, जे त्रास आहेत ते शरीराचे त्रास नाही तर ते आत्म्याचे त्रास आहेत. आणि म्हणून आपलं जरी कोणी सुसाईड वगैरे करायचा विचार करत असतो, काय असतं मनामध्ये, तर त्याला समजलं पाहिजे की सुसाईड वगैरे केल्यानंतर देखील, आत्महत्या केल्यानंतर देखील आपला आत्म्याची हत्या होत नाही. म्हणून त्या त्रासांची हत्या होत नाही. त्रास आपले संपत नाहीत. त्या त्रासांना सामोरे जावं लागतं. आणि त्या त्रासांना सामोरे जाण्यासाठी काय करायचं आहे, दोन आपले कर्तव्य आहे. एक शरीराच्या संबंधित या भौतिक जगाच्या रिलेटेड संबंधित कर्तव्य आणि एक आत्म्याच्या रिलेटेड कर्तव्य. ते दोन्ही प्रॉपरली बॅलन्स करून चालायचं आहे. जले मी माझा स्वधर्म करत आहे, पण स्वधर्म करता करता मला माझा आत्मधर्म, माझा सनातन धर्माचं पण पालन करायचं आहे. आणि त्यासाठी आपण बघितलं की सर्वात सोपा उपाय काय आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स करत पुढे आलो तर आपण सर्वोत्तम रसाला प्राप्त करू शकतो, सदैव आनंदी राहू शकतो. आणि हे जरी आपण करत असतो तरी एक शेवटचं लक्षात आपल्याला ठेवलं पाहिजे की आपल्या दुःखाचे कारण जे 8 चरण आहेत दुःखाचे, कसं आपण दुःखापर्यंत दुःखी होऊ शकतो त्याचे चरण हे लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपण शेवटच्या या काही सेक्शनमध्ये बघितलं. तर ही समीक्षा होती आजची. तर भरपूर आभारी आहे मी तुमचं सगळ्यांचा, मी सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल. नेक्स्ट क्लासमध्ये जो 3rd चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रॅक्टिकली आपण आपलं स्पिरिच्युअल जीवन, आध्यात्मिक जीवन कसं जगू शकतो आजच्या या जीवनामध्ये. मग कनेक्टिंग विथ गॉड इज ट्रू सीनलेस पाथ. भगवंतांशी जोडणं म्हणजे हे एक पापमुक्त पर्याय आहे आपल्याकडे भगवंतांशी जोडणं. आणि आम आय सेटिंग अ प्रॉपर एक्झाम्पल फॉर अदर्स की यद्यत आचरती श्रेष्ठ. मी जर माझे काही आपत्ती असेल, माझे कोण डिपेंडन्स असतील, त्याच्यासाठी मी राईट रोल मॉडेल आहे की नाही ते आपण समजू शकतो या 3rd चॅप्टरमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज ऑन स्पिरिच्युअल पाथ. तर 3rd चॅप्टरमध्ये भगवंत सांगणार आहेत व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज इन आवर स्पिरिच्युअल पाथ. तर भरपूर धन्यवाद तुम्हा सगळ्यांना जॉईन केल्याबद्दल. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे काही टीका टिप्पणी असतील तर कृपया तुम्ही शेअर करा. येते तुम्ही मेसेजमध्ये पाठवू शकता. आम्ही प्रयत्न करू अजून पण ते सिग्निफिकंट जे काही लर्निंग्स आहेत आपल्या या चॅप्टरमधनं ते शेअर करण्यासाठी. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड एन्करेजिंग मी. प्लीज प्रे फॉर मी. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या की अजून आपण चांगल्या पद्धतीने ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करू शकू आणि आपण पुढे सरकू शकू. भरपूर धन्यवाद सगळ्यांना. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा टाकू शकता याच्यामध्ये. हरे कृष्ण. आय विल वेट फॉर फ्यू मिनिट्स. आय विल जस्ट स्टॉप द रेकॉर्डिंग नाउ. मी रेकॉर्डिंग थांबवतो जरा.